ज्याचा एवढा मोठा परिवार आहे देवाचा, तर देव सांगतात मला वारकऱ्याशिवाय कोणी नाहीये. आता संपूर्ण महाराष्ट्र जो आहे किंवा वारकरी संप्रदाय ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो ती म्हणजे आषाढी एकादशी. नाहीच जमली कोणती वारी, तर एक वारी वर्षातून जी आषाढीची ती मात्र सगळे वारकरी करतात. जो एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याचे घरी, आणि सर्व पर्व काळाची श्री एकादशी खरी पै माझी. आता त्यांनी जे 5 पर्वकाळ सांगितले त्या सगळ्या पर्वकाळाच्या वरती मला कोणती तिथी जर आवडत असेल तर देवाचं म्हणणं आहे एकादशी. विचार करा, असे किती नोबेल तुकोबरायांच्या चरणावर ओवळावीन फेकून द्यावे. ही आमची पिढी, सनातन परंपरा आहे आमची. स्वतःच्या बाळावरती प्रेम करणारी आई आहे, पण दुसऱ्याच्याही लेकरावरती प्रेम करणारे ज्ञानोबाराय माऊली आहेत. प्रथम जी पहिली वारी जी पंढरपूरची जर कुणी केली ती भगवान शंकरांनी केली. महाराष्ट्राचा इतिहास आपण पाहिला तर मुसलमानी सत्तांनी फार पादाक्रांत केलेला आहे. एवढा तुडवला या संतांचे विचार महाराष्ट्राच्या मातीला होते म्हणून तो टिकला. तर ज्या वेळेस आपण पालखीचं दर्शन घ्यायला जातो, तुकोबरायांच्या पालखीचं दर्शन घेतलं, वरती चांदीच्या पादुका दिसतात. त्या वरती ज्या चांदीच्या पादुका आहेत ना, त्याच्या खाली अजून एक तांब्याच्या पादुका, त्या माऊलींच्या पादुका आहेत. वारीच्या वाटेवरती जिल्हा बदल जिथं होतं तिथं ज्ञानोबारायांना तोफेची सलामी असते. रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचं स्टेटमेंट होतं, भारतातला ताजमहल जगातलं एक आश्चर्य आहे, पण त्याच्याही पेक्षा भारतात महाराष्ट्रामध्ये चालणारी पंढरपूरची वारी हे जगातलं एक आश्चर्य आहे. भगवंताच्या कपाळावरचा गंध पाहिल्यानंतर अख्ख्या जगाचं गुगलच इथं आहे म्हटले. जसं मंगळसूत्राला महत्व आहे तसं आम्ही त्याचे आहोत. मी माझ्या नवऱ्याची हे ती मंगळसूत्र दाखवून त्या ठिकाणी सांगू शकते, तसं आम्ही सुद्धा पांडुरंगाचे आहोत ही माळ सांगते. आम्ही पांडुरंगाचे, आम्ही ज्ञानोबारायाचे, आम्ही तुकोबरायाचे. वारी एकदाच आग्रह करायचा, नवीन माणसाला एकदाच घेऊन जायचं, दुसऱ्यांदा त्याला म्हणायचं पुढच्या वर्षी येऊच नको. आळंदीला पंढरीला जाताना माणसानी येताना कसंही यावं, पण जाताना मात्र वारकरी. क्या बात आहे, क्या बात. जाताना वारकरी होऊन का जावं. काय कसे आहात मंडळी? कॉस्मो स्टार संस्कृतीवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता तुम्हाला कळालंच असेल की आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत, ती म्हणजे वारी, वारकरी आणि आषाढी एकादशी. त्याच निमित्ताने आज आपल्यासोबत आहेत हबप शेखर महाराज जांभूळकर आणि हबप संतोष महाराज पायगुडे. रामकृष्ण हरी. ओके, आता आज आपल्यासोबत एवढे छान व्यक्तिमत्व आहेतच, सो आपण सुरुवातच एखाद्या अभंगाने किंवा ओवीने करूया अशी मी विनंती करते. निश्चितच महाराजची सुंदरशा अभंगाने सुरुवात करतील. हो, संत शांती ब्रह्मा एकनाथ महाराजांचा हा गोड अभंग आहे. भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे. बरं, मग विटेवरती का उभा आहे? एक सखी दुसऱ्या सखीला विचारते. तिने प्रश्नही विचारलेले आहेत आणि त्याच्यामध्ये उत्तरं पण दिलेली आहेत. देव का हो विटेवरी उभा, देव का हो विटेवरी उभा, उभा उभा, देव का हो विटेवरी उभा. सखी पुसे सखी येसी, युगे झाली 28. उभा ऐकिला संता मुखी, अद्यापीवर कटावरी कर. भिवरा तीर वाळवंटी संत सभा सभा. देव का हो विटेवरी उभा, देव का हो विटेवरी उभा. पुसू नका बाई वेदासी काही, कळलेची नाही. शेष शिनला झाल्या 2सहस्र जिव्हा जिव्हा. देव का हो विटेवरी उभा, देव का हो विटेवरी उभा. तेथे करिता ती गोपाळ काला, हरिनामी तयाचा गलबला. देव भावाचा भूकेला, मिळाले संत मदनारी. तो हरी आला तयाची या लोभा लोभा. देव का हो विटेवरी उभा, देव का हो विटेवरी उभा. हरी वैकुंठाहुनी आला पुंडलिका लागुनी. उभा राहिला अजुनी, भक्ता संगे युगान युगे. एका जनार्दनी संत शोभा शोभा.
देव का हो विटेवरी उभा उभा, देव का हो विटेवरी उभा. पांडुरंग परमात्मा विटेवरती का उभा आहे? एका मैत्रिणीने दुसऱ्या मैत्रिणीला विचारलं. त्याची अनेक कारणं, त्याच्यापैकी देव भगवान परमात्मा संतांसाठी येतो, आणि दुसरी गोष्ट पुंडलिकासाठी परब्रह्म आले का. पुंडलिक नावाच्या भक्तासाठी वैकुंठीवरचा परमात्मा किंवा वैकुंठीचा देव, द्वारकेची मूर्ती म्हणा, असा पांडुरंग परमात्मा विटेवरती येऊन उभा राहिला, असं शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज सांगतात आपल्याला. अगदी सुंदरच तुम्ही सांगितलं, अक्षरशः वातावरणच प्रसन्न झालं याने. तर आता आपण वेळ वाया न घालवता डायरेक्ट मुद्द्यांकडेच येऊयात. सो आता पहिलाच प्रश्न असा आहे की आता संपूर्ण महाराष्ट्र जो आहे किंवा वारकरी संप्रदाय ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहतो ती म्हणजे आषाढी एकादशी. आता आषाढी एकादशीचं एवढं महत्त्व काय आहे आपल्यात? आषाढी एकादशीचं विशेषत्वानं महत्त्व सांगायचं जर झालं तर आपल्या भारतीय संस्कृतीने काही पर्व काळ सांगितले. पर्व विशेष भागवत धर्मी, ऋषी जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तमोत्तम, शिवरात्र हे वर्षातून एकदा येणारे हे पर्व काळ आहेत. ऋषी जयंती वर्षातून एकदा येते, रामनवमी वर्षातून एकदा येते, वामन जयंती, कृष्णाष्टमी आणि शिवरात्र हे वर्षातून एकदा येतात. पण एकादशी मात्र 15 दिवसांनी येते. 15 दिवसा एक एकादशी, कारेन करशी व्रतसार. अशा 12 महिन्यामध्ये 24 एकादशी असतात. आणि 24 एकादशीमध्ये वारकरी 12 एकादशी पंढरपूरला जातात. आणि त्याच्यामध्ये ठरलेलं आहे कृष्ण पक्ष आणि वद्य पक्ष. कोणत्या पक्षामध्ये पंढरपूरला जायचं? पहिली वारी जी असते ती पंढरपूरची वारी असते पहिल्या पक्षातली. दुसऱ्या पक्षातली वारी, पक्ष म्हणजे राजकारणातले पक्ष नाहीत, आणि नंतरची जी वारी ती संतांची वारी आहे. अशा 12 महिन्यातल्या 24 एकादशी. वैष्णवानी 12 महिन्यातल्या 24 एकादशी आणि 12 महिन्यातल्या 24 एकादशी आणि 5 पर्वकाळ असे 20 आणि 9 किती होतात? 29. त्या 20 आणि 9चा असा अर्थ काही तत्वचिंतकांनी लावला. 20-9 20-9 20-9 वैष्णव, वैष्णव त्याचं होत गेलं. आपण वैष्णव म्हणतो. असं 29 व्रत करणाराला आपण वैष्णव म्हटलेलं आहे. वैष्णव म्हणजे वारकरी, वैष्णव म्हणजे भगवंताचा भक्त. मग वर्षभरामध्ये 12 वाऱ्या सांगितल्या पंढरपूरच्या. 12 मधल्या पंढरपूरच्या अजून त्याच्यात मुख्य 4 वाऱ्या येतात. एक माही महिन्यामध्ये, म्हणजे इंग्रजीमध्ये सांगायचं झालं तर माही महिना, म्हणजे लक्षात येत असेल तुमच्या. चैत्र महिना, एक चैत्री वारी असते, एक माघ महिन्यातली वारी असते, एक कार्तिकीचा सोहळा असतो आणि एक आषाढीचा सोहळा असतो. जमलं तर 12 वाऱ्या कराव्यात, म्हणजे महिन्याला एक. नाही जमलं तर 4 वाऱ्या करायच्या. मग कोणत्या 4 करायच्या? या सांगितलेल्या, माघ महिन्यातली, चैत्र महिन्यातली, कार्तिकीची आणि आषाढीची. बरे या 4ही ज्याला जमल्या नाही त्यांनी 2 करायच्या. कोण सांगतं? स्वतः देव सांगतात की बाकी दिवस तुम्हाला पंढरपूरला नाही येता आलं, येऊ नका, पण 2 दिवशी मात्र पंढरपूरला या. कोणत्या 2 वाऱ्यांना? आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगतसे गुज पांडुरंग, सांगतसे गुज पांडुरंग, पतित पावन मी तो आहे खरा. देव स्वतः सांगतात नामदेव महाराजांना की नामा इतर वारकऱ्यांना पण सांगा, एरवी माझ्याकडे नाही कोणी आलं तरी चालल, माझ्याकडे 2 वाऱ्यांना या, एक तर आषाढीच्या वारीला या आणि कार्तिकीच्या वारीला. हे देवाचं मनोगत आहे. आणि मग स्वतः का या माझ्याकडं? तर त्याचं उत्तर दिलंय परमात्म्याने. तिही त्रिभुवनी मज नाही कोणी, म्हणे चक्रपाणी नामयासी. परमात्म्याचं एक नाव आहे चक्रपाणी. चक्र म्हणजे चक्र, पाणी म्हणजे हात. संस्कृतमध्ये पाणी म्हणजे हात. ज्याच्या हातामध्ये चक्र आहे असा स्वतः परमात्मा सांगतोय नामदेव महाराजांना. म्हणे चक्रपाणी नामयासी, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. मला या त्रैलोक्यामध्ये कोणी नाही. ज्याचा एवढा मोठा परिवार आहे देवाचा, तर देव सांगतात मला वारकऱ्याशिवाय कोणी नाहीये, म्हणून तुम्ही माझ्यासाठी पंढरपूरला या. देव गुज सांगे पंढरीशी यारे, प्रेमे चित्ती घ्यारे नाम माझे. आणि मग नाहीच जमली कोणती वारी
तर एक वारी वर्षातून जी आषाढीची आहे, ती मात्र सगळे वारकरी करतात आणि ती मात्र समग्र महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेर भारताच्या बाहेर परदेशातली लोक या वारीला आषाढीला येतात. त्या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलेलं आहे. हे असं म्हणतात की देवशयनी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीच्या पर्यंतचा काळ 4 महिन्याचा, त्याला चातुर्मास असं म्हटलेलं आहे. देव शयन अवस्थेमध्ये असतात. असं अनेक विशेषत्वानं अनेक आषाढी एकादशीचं महत्व आपल्याला सांगता येईल. एकादशी तशी हे वारकऱ्याचं मुख्य व्रत, सर्वात महत्त्वाचं व्रत हे एकादशीच. याचं सायंटिफिक अंगाने सुद्धा आपल्याला महत्त्व पाहता येईल. बरं, म्हणजे व्रत नियम या गोष्टी असल्या, अनुशासन असलं की त्या पंथाला, संप्रदायाला एक वेगळं वळण लागतं आणि तो एका विशिष्ट उंचीपर्यंत जाऊ शकतो. एकादशी असं व्रत आहे की ते नुसतं शरीराचं नाही, ते मनाचं आहे. एकादश म्हणजे 11. 11वी तिथी म्हणजे एकादशी, प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी. आजकाल ही माहिती राहिलं नाही लोकांना. ते काय आहे, कारण आमची पिढीत आता अशी आहे की त्यांना माहिती दिली पाहिजे ना. किमान तिथी, नक्षत्र, वार, महिने या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे मराठीतल्या. कारण आपला प्रत्येक सोहळा जो हिंदू धर्म संस्कृतीतला आहे तो तिथीवर अवलंबून आहे. आपले प्रत्येक सण, कोणताही सण घ्या तुम्ही, तो तिथीवर अवलंबून आहे, तारखेवर नाही. तारखा या जरी बदलत नसल्या आणि तिथी जरी बदलत असली तरी तिथीला एक विशेष महत्त्व आहे. आजही पुण्यामध्ये पालख्या येतात, पुण्यातून पुढे जातात, काही काही गावामध्ये स्थिरावतात. त्या स्थिरावत असताना ते लोक तारखा नाही पाहत. आमच्याकडे पालखी अष्टमीला येते, आमच्याकडे पालखी दशमीला येते, त्या दिवशी न चुकता ते गाव त्या तयारीला लागतं. तिथीला फार महत्त्व आहे. आपल्याकडे श्राद्धविधी केले जातात, ते तिथीलाच असतात. पूर्वी वाढदिवसही केले जायचे तिथीला. सगळ्या संतांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, सगळ्या वीरांच्या, ह्या सगळ्या तिथीलाच केल्या जातात. त्यामुळे तिथीला आपल्याकडे फार महत्त्व आहे. तर ही अशी 11वी तिथी एकादशी तिला म्हणतात. हे नुसतं शरीराचं व्रत नाही. 5 पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि 11वं समजलं जाणारं मन, या सगळ्या गोष्टींचा एकोपा करून तो देवाच्या चरणाजवळ व्हायचा आहे. माझी कर्मेंद्रिय सुद्धा आज मी जे काही कार्य करेल ते देवा तुला अर्पण. पंच ज्ञानेंद्रिय आहेत, मला ज्या काही गोष्टीचं ज्ञान होईल ते मी तुझ्या संबंधाचं ज्ञान करून घेईल. ही पंच ज्ञानेंद्रियांची, कर्मेंद्रियांची 11वं मन हे तुझ्या चरणाजवळ देवा लागलं पाहिजे. या सगळ्याचा समुच्चय एकत्रित करून अशा प्रकारची एक एकादशी केली जाते. उपवास, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणं. तो एक दिवस असा निवडायचा की त्या दिवशी देवाच्या जवळ आपण राहिलं पाहिजे. इतर दिवस आपले संसाराला दिलेलेच आहेत. सायासे करिसी प्रपंच दिनिसी, माऊली म्हणतात. सायासानी ओढून ताडून आपण रोज प्रपंच करतोच ना, पण एखादा दिवस तरी आपण देवाच्या नावे दिला पाहिजे. तो एकादशीचा दिवस आहे, कारण देवाला ती एकादशी नावाची तिथी फार पवित्र आवडते. महाराजांनी सुंदर महत्त्व सांगितलं. भागवताचे ते खूप मोठे अभ्यासक आहेत. शांतीब्रह्मश्री एकनाथ महाराज रचित श्रीमद एकनाथी भागवत हा पवित्र ग्रंथ आहे. त्यामध्ये खूप साऱ्या सुंदर प्रकाराने ओव्या सांगितल्या. जो एकादशीचा व्रतधारी, मी नित्य नांदे त्याचे घरी, आणि सर्व पर्व काळाची शिरी एकादशी खरी पै माझी. आता त्यांनी जे 5 पर्वकाळ सांगितले त्या सगळ्या पर्वकाळाच्या वरती मला कोणती तिथी जर आवडत असेल तर देवाचं म्हणणं आहे एकादशी. मग देवाला जर ती तिथी आवडते तर मग त्याच दिवशी आम्ही व्रत केलेलं बरं. या अनुषंगाने एकादशीचं व्रत चालू झालं. फार अजून अंगाने सांगता येईल, पण मला थोडं वैज्ञानिकतेकडे, कारण आताची तरुण पिढी ही प्रश्न विचारताना आपणाला दिसते, हे असं का, आणि त्याचं उत्तर मिळाल्याच्या नंतर ते पुढे जातील. एकादशी अशी तिथी ॲलिसन आणि होंजो असे 2 शास्त्रज्ञ होऊन गेले. तुम्ही गुगलही करू शकता तुम्ही, आणि साहजिक ते करणारच, ऐकणारे ते करतीलच, कारण आत्ताही आपण ऑनलाईन आहोत, लाईव्ह आहोत, त्याच्यामुळे ते सध्या सगळी पिढी ही मोबाईलवरच आहे. ॲलिसन आणि होंजो असे 1 शास्त्रज्ञांची जोडी. त्यांना एक सांगण्यात आलं की सध्या आपण जे काही खाणं खातोय, जे काही खाणं पिणं आहे आपलं, ते सगळं बिघडलेलं आहे. म्हणजे संकरित खातोय, काहीतरी मिक्स खातोय, ते प्लास्टिकमधून येतं आहे. पाण्याची जरी साधी बाटली जरी घेतली तरी त्याच्यातून हजारो लाखो मायक्रोप्लास्टिक आपल्या पोटात जाते. परिणाम असा होतोय, तणनाशकं मारली जात आहेत, शरीरावर काहीतरी रोग होत आहेत, आजार. शास्त्रज्ञांचं असं मत आहे की येत्या काही वर्षामध्ये की जवळजवळ 40% लोकांना कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो. कारण एखादी गरम वस्तू प्लास्टिकमध्ये वाढल्याच्या नंतर जी रासायनिक अभिक्रिया होते ती शरीराला त्रासदायक होते. मग हे होऊ शकतं. मग याच्यावर काही असं काम करता येईल का?
की जेणेकरून शरीरामध्ये इम्युनिटी सिस्टीम बूस्ट करता येईल का, असं काही करता येईल का. मग याच्यावर त्या 2 शास्त्रज्ञांना खूप पैसा दिला गेला, खूप वेळ दिला गेला, त्यांना अभ्यास करण्यासाठी सपोर्ट केलं गेलं आणि त्यांच्या अभ्यासाच्या अंती त्यांनी एकच निष्कर्ष बाहेर काढला. त्या निष्कर्षासाठी त्यांना जगातला सर्वश्रेष्ठ समजला जाणारा नोबेल पुरस्कार दिला. त्या नोबेलसाठी धडपडणारी किती लोक आहेत हे आपण तुम्ही पाहू शकता. सर्वोच्च पुरस्कार आहे तो नोबेल दिला गेला. असं काय त्यांनी निष्कर्ष काढला. त्यांचा निष्कर्ष एवढाच होता की 15 दिवसातून एक वेळ किमान तुम्ही उपाशी राहिलं पाहिजे. 12 तास 18 तास एवढा काळ तुम्ही निर्जलाव्रत केलं म्हणजे पाणी सुद्धा नाही पिलं तर तुमच्या शरीरातली जी सिस्टीम आहे ती स्वच्छतेला निघते. त्याच्यातली जी आतमधली रोगप्रतिकारक शक्ती आहे ती अशा प्रकारे बूस्ट होते की प्रसंगी ती कॅन्सरच्या पेशींच्या सोबत लढायला तयार होते, त्यांच्या विरोधी काम करायला तयार होते. हा सिद्धांत दिला आणि त्याच्यासाठी त्यांना नोबेल दिलाय. तुम्ही चौकशी करू शकता, गुगलला चेक करू शकता की करतीलच ते, निश्चित केलंच पाहिजे. हे झालं सायंटिफिक. माझं एकच मत आहे, जर का आमच्या संतांनी, आमच्या देवांनी, आमच्या पूर्वासुरींनी ही व्रतं फार अभ्यास करून आमच्या पायावर, आमच्या हातामध्ये ठेवलेली आहेत, मग विचार करा असे किती नोबेल तुकोबरायांच्या चरणावर ओवळावीन, फेकून द्यावे. ही आमची पिढी, सनातन परंपरा आहे आमची, की याच्यामध्ये खूप साऱ्या प्रकाराने अजूनही कित्येक शोध लागायचे बाकी आहेत, की उगाच आंधळेपणाने आमच्यावर लादली गेलेली परंपरा निश्चित नाही. याच्या मागे वैज्ञानिकता सुद्धा आहे आणि याच्या मागे आध्यात्मिकता सुद्धा आहे. त्यामुळे एकादशी ही केलीच पाहिजे. माझं तर मत आहे की येणारी आत्ताची आषाढी एकादशी, जेवढे श्रोते कोणी ऐकत असतील की तुम्ही आत्ताच्या आषाढी एकादशीपासून जो उपवास चालू कराल तो कायम मरेपर्यंत ठेवाल. माझी ही सगळ्यांना हात जोडून अगदी आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीने विनंती आहे. कारण एकादशीचं व्रत फार श्रेष्ठ आहे आणि अशा मग किमान एक एकादशी, मग 2 महाराजांनी सांगितलं, मग 4 जमल्या तर 4, पण शक्यतो 15 दिवसाला येणारी एक एकादशी आपल्या शरीरासाठी सुद्धा आणि मनासाठी सुद्धा चांगली ती केली पाहिजे. जसं महाराजांनी सांगितलं शास्त्रज्ञांना नोबेल दिला त्याच्यासाठी, तसं अमेरिकेचे एक आहार तज्ज्ञ आहेत बर्नर नावाचे, त्यांनी म्हणजे संशोधन केलं माणसाचा आहार कसा असावा. हे सगळं करत असताना त्याच्यात एक 2 मुद्दे त्यांनी ठेवले की माणसाने आठवड्यातून एकदा अर्ध आणि 15 दिवसातून एकदा अख्खं उपवाशी राहावं. हे आत्ता 10 वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं. पण आपल्या संतांनी म्हणजे तुकोबारायांनी 400 वर्षापूर्वी, ज्ञानोबारायांनी 800 वर्षापूर्वी असं सांगितलं की आठवड्यातून एकदा अर्ध उपवाशी राहा आणि 15 दिवसातून अख्खं एकदा उपवाशी राहा. त्याचं कारण आहे की त्या माणसाने जर तसं व्रत केलं किंवा तो माणूस तसा उपवाशी राहिला तर आपल्या शरीरात म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहतं. म्हणजे आरोग्यावरती आत्ता बोललं जातंय, पण 800 वर्षापूर्वी ज्ञानोबाराय बोललेत आरोग्यावरती, नामदेव महाराज बोललेत एकादशीच्या व्रताच्या संबंधानं, त्याच्यानंतर तुकोबाराय बोललेत 15 दिवसा एकादशी करा म्हणून बोललेत. एकादशी 2 कारणं सांगितली, एक विज्ञानाचं कारण आता आपण ऐकलं आणि अध्यात्माचं कारण की देव घरी नांदायला येतो. जो एकादशीचा व्रती माझा तो सर्व तप व्रत तीर्थांचा राजा, मज आवडे तो गरुड ध्वजा परिग्रह तू एकू माझा. देव म्हणतात आपलं वाहन असतं म्हणजे आपण जी गाडी चालवतो ती माणसाला खूप आवडते. किती आवडते, आपल्या गाडीवरती आपलं प्रेम आहे. खड्ड्यात जरी आपटली तरी आपल्या मनात थोडंसं अरे काय झालं असेल का वाटतं ना आपल्याला. आपल्या गाडीवरती आपलं प्रेम आहे. आता मी तुम्हाला म्हटलं तुम्ही आता गाडीने आला असाल, मला तुमची गाडी द्या, मला घरी जायचे, द्याल का? आत्ता देताल, आत्ता देणार. पण एरवीच्या कालखंडात असं कोणी कोणाला लवकर देत नाही का, तर आपलं प्रेम आहे त्या गाडीवरती. तसं देव स्वतः बोलतात की भगवंताची गाडी आहे गरुड आणि मी ज्या गरुडावरती बसतो म्हणजे माझं गरुडावरती प्रेम आहे. किती प्रेम आहे, जेवढं माझं गरुडावरती प्रेम आहे त्याच्याही पेक्षा 1000 पटीनं अधिक प्रेम मी एकादशी करणारावरती करतो. कारण एकादशीचं व्रत भक्ताला देवाच्या जवळ घेऊन जातं, म्हणून एकादशी श्रेष्ठ आहे. म्हणून वारकऱ्याच्या जीवनामध्ये एकादशीला अनन्यसाधारण विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणून आषाढीच्या सोहळ्याला सगळे वारकरी आषाढी एकादशीला सगळ्या गावोगावच्या पालख्या म्हणजे ज्या ज्या गावामध्ये संत राहायला आहेत त्या सगळ्या संतांच्या पालख्या पंढरीच्या दिशेने पांडुरंगाला भेटायला निघतात. पण पांडुरंगाच्या आवडतीचं व्रत जे पर्वणी प्रिय चक्रपाणी सकळ कल्याणाची श्रेणी, देवाला आवडतं ते ना. आता वारीचा विषय निघालाच आहे. सो आता आपण वारीमध्ये बघतो की माऊली हा शब्द आपण खूप ऐकतो. म्हणजे माऊली इकडे सारखा, माऊली काय करताय, बरोबर. आणि आपण इवन दो आईला सुद्धा माऊली या नावाने हाक मारतो. तर माऊली या शब्दाची भावना म्हणजे त्यामागची भावना काय आहे नेमकी? माऊली, मा म्हणजे मांगल्य, उ म्हणजे उदारता, ली म्हणजे लिनता, साधारण आपण एक लावलेला भाव.
आई आणि माऊली याच्यामध्ये जर फरक सांगायचा जर झालं तर आई ही फक्त स्वतःच्या बाळावरती प्रेम करते. माझी आई आहे, ही माझ्यावरती प्रेम करणार आहे, पण शेजारच्या बाळावरती आई प्रेम नाही करणार आपली. म्हणजे आणि केलं तरी आपण जे आपल्यावरती जेवढे करते तेवढं नाही करणार, बरोबर. पण माऊली तसे नाही आहेत. माऊली एक स्थिती आहे, माऊली एक वेगळी उदारता आहे, माऊली एक मोठा अंतकरण आहे, माऊली एक दिव्यता आहे, एक भव्यता आहे. म्हणजे का? त्याचं कारण असं आहे, माऊलींनी म्हणजे ज्ञानोबारांनी कुणालाही जन्म दिला नाही. पुरुष आहेत, ज्ञानोबा पुरुष आहेत, पण प्रेम मात्र आईपेक्षाही श्रेष्ठ अंतकरणानं प्रेम केलं. स्वतःच्या बाळावरती प्रेम करणारी आई आहे, पण दुसऱ्याच्याही लेकरावरती प्रेम करणारे ज्ञानोबाराय माऊली आहेत. म्हणून ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये जेवढे वारकरी येतात, कोणी गरीब श्रीमंत, अगदी ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहेत ते माळकरी येतात, ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही कुणी येतं, कसंही येतं. फक्त माऊलींच्या सोहळ्यामध्ये जो माणूस सहभागी झाला त्याने नुसतं पाऊल टाकलं आळंदीमधून पुण्याकडे यायला, पंढरपूरकडे जायला, की त्याला लोक नावाने हाका मारत नाही. मला पण कोणी संतोष म्हणत नाही, मला कोणी महाराज म्हणणार नाही. तुम्ही वारीला आले तर तुम्हाला तुमच्या नावाने नाही हाका मारणार. तुम्हाला माऊली जरा पुढे चला, माऊली भजन करा, माऊली पाणी घ्या, माऊली चहा घ्या, सगळं तिथं माऊलीमय होतं. आणि एक असतं जे मला पद आहे, आता हे पद मी तुम्हाला देणार नाही, की तुमचं पद तुम्ही मला देणार नाही. का द्याल? तुम्ही जर मुख्यमंत्री झाले तर 2.5 वर्ष मला द्याल का? नाही, विचारतोय मी. नाही देणार. तुम्ही किती मित्र असू द्या, त्याच्यावरनं वाद होतात. कोणी कोणाला कोणतंही पद देत नाही. पण संत जगात एकमेव असे आहेत, स्वतःचं पद दुसऱ्याला देतात. दुसऱ्याला म्हणजे कोणालाही. ज्ञानोबारायांनी आपलं हे माऊली हे पद ज्ञानोबारायांना जरी समाजाने दिलं असलं तर ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्याबरोबर जेवढे सगळे येणार आहेत ते सुद्धा माऊली आहेत. मग कुणीही असला, कसाही असला तरी कळतंय ना, कसायाला सुद्धा तिथं माऊली म्हटलं जातं. ही माऊली ही 3 अक्षराची ताकद प्रचंड आहे. आणि माऊली हे एक छत्र आहे. त्या माऊली या छत्राखाली सगळे वारकरी चालतात. अगदी म्हणजे सोहळा कोणता असू द्या, नाशिकवरनं निवृत्तीनाथ महाराज निघतात, तिकडं खानदेशातून मुक्ताबाई महाराज निघतात, पैठणवरनं शांतीब्रह्म एकनाथ महाराज निघतात, पुण्यातून देहूवरनं जगद्गुरु तुकाराम महाराज निघतात, आळंदीतून माऊली निघतात. सगळ्या सोहळ्यामध्ये बोलण्याची पद्धत आहे माऊली माऊली माऊली. हा गजर खूप श्रेष्ठ आहे. माऊलींचं अंतकरण व्यापक आहे म्हणून माऊली. आदर हा दुसऱ्याला देणं ही आपली संस्कृती आहे. दारात आलेला पाहुणा त्याला आपण आदर देणं हे क्रमप्राप्त आहे. ज्या ठिकाणी आपण जाऊ, कोणत्याही ठिकाणी, त्या ठिकाणी सगळ्यात पहिली जी कोणती वस्तू दिली जाते ती आदर दिली जाते. वारीमध्ये येणारा एक व्यक्ती किंवा एक गट, एक समूह, एक जाती, एक वर्ण अशा प्रकारचं कोणतंच नाही. सगळ्यांना इथं अधिकार दिलेला आहे. कोणीही येऊ शकतो. महाराज बोलले कसाही येऊ शकतो, अन्यथा कसाही सुद्धा येऊ शकतो. सगळ्या जाती वर्णातले लोक तिथे येतात. येव्हाना इतर दिवशी एखाद्या कार्यक्रमामध्ये, इव्हेंटमध्ये विशिष्ट जाती धर्माला पाहूनच निमंत्रित केलं जातं. मग त्याच्यानुसार त्या उतरंडी म्हणा, मग त्या चेअर्स लावलेल्या असतात, मग कोणाला कुठे बसवायचं हे ठरलेलं असतं. परंतु वारी अशी परिस्थिती, त्या वारीमध्ये प्रत्येकजण महाराज जे बोलले माऊली, सगळे माऊलीमय होतात. जर का व्यवहारामध्ये इतर वेळेस एखाद्याला तेवढा आदर मिळत नसेल, तेवढी इज्जत मिळत नसेल, तो वारीत आला, पहिल्या दुसऱ्या दिवशी त्याला जाणवलं प्रत्येकजण मला माऊली म्हणते, खरंच मी या म्हणण्याच्या लायकीचा, अगदी माझ्या गळ्यात माळही नाही. कालपर्यंत माझी काय अवस्था होती, मला कोणी एकेरी नावाने हाका मारणं तर सोडा, ओवीनं शिवी घालूनच बोलणारे लोक होते. त्याही व्यक्तीला जर का माऊली म्हणून हाक मारली तर तो सोहळ्याशी इतका एकरूप होतो ना, इतका एकरूप होतो की तो पुन्हा कधी सोहळा सोडणार नाही, पुन्हा कधी वारी सोडणार नाही. म्हणून ते आमच्याकडे म्हटलं जातं, पा वारी एकदाच आग्रह करायचा, नवीन माणसाला एकदाच घेऊन जायचं, दुसऱ्यांदा त्याला म्हणायचं पुढच्या वर्षी येऊच नको. तो धावपळ करून येणारच येणार. वारीला एकच माणूस एकदाच न्यायचा, दुसऱ्यांदा तो 2 घेऊन येणार. पण सगळ्यात पहिला आदर दिला जातो. महाराजजी बोलून गेले, आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. संत हे आपणासारखं करतात. आपलं पद माऊली मला म्हणतात ना, सगळ्यांना सर्वसमावेशकता देऊन टाकली. आणि माऊलींचं हे वैशिष्ट्य आहे, ते पायाचे संत आहे म्हणून पायाला पहिला हात घातला जातो. मग सोहळा कोणताही असो तिथं माऊली म्हणूनच बोललं जातं. जगाला समतेचा संदेश कुठून पाहिजे असेल तर ते आपली वारीच देऊ शकते. ज्ञानोबारायांनी
सगळ्या जातीचे संत एकत्र बसवले. जयाने घातली मुक्तीची गवांदी. गवांदी म्हणजे पंगत. काही काही ठिकाणी विशिष्ट पंक्तीला विशिष्टच लोक बसतात, काही काही ठिकाणी एका गावातलीच लोक पंक्तीला बसतात. पण ज्ञानोबारांनी तसं नाही केलं. आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या ज्या गावांमध्ये संत जन्माला आले, समकालीन ज्ञानोबारांचे जेवढे संत आहेत त्या सगळ्या संतांना माऊलींनी एकत्र बसवलं. वय किती? ज्ञानोबारायांचा कालखंड म्हणजे 22 वय पण पूर्ण नाही माऊलींचं. पण अशाही एवढ्या कमी वयामध्ये सगळ्या जातीचे संत एकत्र बसवलं, हे माऊलींना जमलं. आणि म्हणून सगळे 18 पगड जाती आपण म्हणतो ना माऊलींच्या सोहळ्यामध्ये, यारे यारे लहान थोर, याती भलती नारी नर, माणसा असू द्या, महिला असू द्या, कुठल्या यातीचा म्हणजे कुठल्याही जातीचा असू द्या, आपण नाही का सहज म्हणतं भलतं सलतं, कुणी असू द्या, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाशी. इथं कुणी आलं तरी कुठल्या प्रकारची चिंता नाही. इथं सगळ्यांना समान वागणूक. म्हणून मी काय बोललो की जगाला समतेचा संदेश देणारी वारी आहे. आणि दुसरी गोष्ट, जगाला शांतीचा संदेश देणारी वारी आहे. बघा तुम्ही, वारीच्या वाटेवरती ज्ञानोबारायांच्या, तुकोबारायांच्या, सर्व संतांच्या बरोबर वारकरी चालतात. धोतर आणि पांढरा पोशाख असतो. एकाने खूप सुंदर भाव ऐकला त्या पोशाखाचा सुद्धा. म्हणजे पांढरं हे शांतीचं प्रतीक मानलं जातं ना, शांतीचं प्रतीक मानलं जातं. त्याच्याबद्दल ते बोलले की बाबा महाराष्ट्राचा वारकरी संप्रदाय एक पांढरा कपडा रोज धुवावा लागतो. मग एखाद्याने विचार केला असताना की आपण काही घातलं तरी चाललं असतं, पण वारकरी भजन करणारे तसं नाही करत. पांढऱ्या शुभ्र पोशाखामध्ये त्या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने चालतात. की कदाचित वारकरी संप्रदायाला जगाला शांतीचा संदेश द्यायचा आहे. म्हणजे आम्हाला असा डाग सण होत नाही. अगदीच सुंदरच सांगितलं. आता वेगवेगळ्या वाऱ्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या ठिकाणावरून निघतात. मग नेमकी वारीची परंपरा काय आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणावरून का निघतात? फार सनातन परंपरा आहे. तर महाराज जी सांगतील ती भगवान शिवापासूनची परंपरा आहे. सुरुवाती म्हणजे वारीची परंपरा ही काय आताची असं नाहीये. पंढरपूर हे क्षेत्रच मुळात आदी आणि अनादी आहे. म्हणजे आदी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, खूप प्रसिद्ध अभंग आहे नामदेव महाराजांचा. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. चंद्रभागेच्या तटी धन्य पंढरी गोमटी, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी. असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी, नामा म्हणे बा श्रीहरी तेम्या देखिली पंढरी. नामदेव महाराज म्हणतात जगात पहिलं काय होतं, भगवंताचं वैकुंठ नावाचं घर नव्हतं तेव्हा पंढरपूर होतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे, पुराण आपले असं सांगतात की ज्या ठिकाणी संत आणि देव येणारे त्या ठिकाणाचं नियोजन हजारो वर्षपूर्वी अगोदर परमात्म्याने केलेलं असतं. आता पंढरीला देव येणार आहेत म्हणून त्या ठिकाणाचं नियोजन अगोदर आदी आणि अनादी कालापासून 28 युगापासून परमात्मा आपण आरतीमध्ये म्हणतो तिथं उभा आहे. मग ह्या परमात्म्याची वारी कोणी पहिली केली? एकदा म्हणजे याचं महात्म्य पद्मपुराणामध्ये पण आलेलं आहे आणि स्कंद पुराणामध्ये पण आलेलं आहे. काही मंडळी विज्ञानवादी आहेत, आज पुरावा विचारतील आपल्याला की बाबा तुम्ही कुठून सांगताय, कसं सांगताय, याला आम्हाला काय अजून खोल जाऊन पाहायला मिळेल का? तर पद्मपुराणाचा मागोवा घ्या, स्कंद पुराणाचा मागोवा घ्या, त्याच्यामध्ये पांडुरंग महात्म्य, पंढरी महात्म्य आलेलं आहे. आणि मुख्य प्रथम जी पहिली वारी जी पंढरपूरची जर कुणी केली ती भगवान शंकरांनी केली. एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव असं सांगितलंय नाथ महाराजांनी. म्हणजे पहिले वैष्णव कोण, वारकरी संप्रदायाचे पहिले वारकरी कोण, हा प्रश्न जर आजच्या तरुणांना पडला तर तरुणांना त्याचं उत्तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी अभंगातून दिलेले आहे की भगवान शंकर हे वारकरी आहेत. पण त्यांनी एकट्याने वारी नाही केली. वारी ही कुटुंबासहित करायची असते, सामुदायिक वारी. कारण मी वारी केली तर वारीचं पुण्य मला आहे, माझ्याबरोबर माझ्या घरच्यांनी वारी केली तर त्यांनाही ते पुण्य प्राप्त होणार आहे. वारी ही सामुदायिक विशेषत्वानं महत्व दिले. मग सामुदायिक कोण? मग भगवान शिवांच्या बरोबर पार्वती माता आई साहेबांनी वारी केली, कार्तिक स्वामींनी वारी केली, गणपती बाप्पांनी वारी केली. हे सगळे एकत्र परिवार वारी करणार आहे. पंढरपूरमध्ये अशी काही ठिकाणं आहेत, चिन्ह आहेत पंढरपूरमध्ये गेल्यानंतर वारीला आलेले. गणपती बाप्पा आजही महाद्वारामध्ये आहेत. महाद्वारातून आतमध्ये प्रवेश केला तर डाव्या बाजूला गणपती बाप्पा आहेत. भगवान शिव ज्यावेळेस पांडुरंगाच्या दर्शनाला जातात त्यावेळेस मित्राला ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस भेटतो त्यावेळेस आमचा आनंद खूप वेगळा असतो. आम्ही खूप आनंद साजरा करतो.
तसं भगवान शिव भेटायला जात आहेत पांडुरंगाला, त्यावेळेस पांडुरंगाला झालेला आनंद, बरं आलिंगन द्यायचे, सगळे संत खांगा खांद्यावरती आहेत, मग आलिंगन देता येत नाही. महिमा वर्णिता महेशू तेने मस्तकी वंदिला, असं म्हणतात, रूप पाहता डोळसू सुंदर वेशे गोपवेशू महिमा वर्णिता महेशू तेने मस्तकी वंदिला. भगवान शंकराला असं मस्तकावरती धारण केलंय. आजही पंढरपूरला कुणी गेलं तर आपल्याला पांडुरंगाच्या मस्तकाला हात लावण्याचा जर संधी कधी मिळाली, दिलीच समजा तिथं पुजाऱ्यांनी संधी, तर भगवान शंकराचं लिंग आहे वरती, म्हणजे पिंड आहे वरती पांडुरंगाच्या मस्तकावरती. कधी जर आला योग तुमचा येऊ शकतो. आजच्या तरुण पिढीला माहिती व्हावं सगळ्याला काय आहे. आजही आपल्या गावात जरी आपण गेलो पांडुरंगाच्या मंदिरात, जी मूर्ती शास्त्रकारांनी बनवलेली आहे, चिन्हांचा विषय येणारे महाराज बोलणारच आहेत त्याच्यावरती, पण तरी देखील त्याच्यातलं एक चिन्ह आज म्हणजे असं मला वाटते सांगावं की भगवान शिवाचं प्रतीक आहे, म्हणजे लिंग आहे. अशी वारी करणारे पहिले वैष्णव भगवान महादेव आहे. त्याच्यानंतर वारी केली ज्ञानोबारायांनी वारी केली. ज्ञानोबारायांना विचारलं की बा काय आवडलं तुम्हाला. ज्ञानोबाराय स्वतः सांगतात, माझ्या जीवीची आवडी आणि पंढरपुरात येईल गुढी. मला पंढरपूरला जायला आवडतं, म्हणजे पंढरपुराला मी जाणार, तो आनंद माझ्या जीवनामध्ये मी घेणार. ज्ञानोबारायांनी सांगितलं. ज्ञानोबाराय हे पहिले पंढरपूरचे, म्हणजे भगवान शंकराच्या नंतर पंढरपूरला वारी करणारे ज्ञानोबाराय आहेत. हे वारीचा इतिहास काय आताचा नाहीये. त्याच्यानंतर ज्ञानोबारायांच्या समेत सगळे संत, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानदेव गोपाळाशी लाह्या वाटी, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, आणि जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. कोण कोण होतं वारीला आता आहे का, आणि पंढरपूरमध्ये कोण कोण आलं. जसं आता गावोगावच्या दिंड्या जशा पंढरपूरला जातात, त्या कालखंडामध्ये कोण कोण कुठून आलं होतं. नामदेव कीर्तन करी, नामदेव महाराजांनी कीर्तन केलं, देव नाचले त्या कीर्तनामध्ये. म्हणून कीर्तनात कोणी असो अथवा नसो, पण देव मात्र कीर्तनामध्ये असतो तेव्हापासून. मग कीर्तन मंदिरात असू, कीर्तन मंडपात असू, कोणत्या गावात असू, अथवा देशात असो अथवा परदेशात असो, पण देव कीर्तनामध्ये असतो. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचे खूप चांगले गोड गायक. ज्ञानोबाराय दिसायलाच इतकं सुंदर, गाणं किती ज्ञानोबारायांचं सुंदर असेल. माऊली येते ना ज्ञानोबाराय, आणि सांगायला कोण आहेत. जसं आज तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय आमचे भाऊ या नात्यानं, तसं संत जनाबाई ह्या महाराष्ट्रातल्या महिला संत, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत सुखूबाई, संत बहिणाबाई. आता सरकारने आरक्षण 50% दिले, माता भगिनींना 50%. हे सरकारचं 50% आहे, पण वारकरी संप्रदायांनी महिलांना 100% आरक्षण दिले. हे पहिला संप्रदाय आपला महिलांना 100% आरक्षण देणारा. सगळ्या संतांमध्ये जनाबाई उभ्या आहेत एकट्याच. एकट्या जरी असला तरी अधिकार तेवढाच, जेवढा अधिकार ज्ञानोबारायांचा तेवढाच अधिकार जनाबाईंचा, तेवढाच अधिकार नामदेव महाराजांचा. आणि त्या अधिकार परत्वे देवळातल्या देवाला कीर्तनामध्ये यावं लागलं, नाचावं लागलं. नामदेव महाराज पहिले कीर्तनकार वारकरी संप्रदायाचे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. अभंग बोलता रंग कीर्तनी भरला, आणि प्रेमाचेनी छंदे विठ्ठल डोलू लागला. असं म्हणतात देव नाचायला लागले. किती नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, आणि सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीर महाराज तसे काशी क्षेत्र, उत्तर भारतातले संत कबीर महाराज. पण त्या काळात आपल्या धर्माचे नाहीत कबीर महाराज, तरी देखील कबीर महाराज काशी क्षेत्रातून पंढरपूरला आले आणि देव नाचत होते. आणि नाचणाऱ्या देवाचा पितांबर गळला, पितांबर सुटला देवाचा. नाचता नाचता देवाचा, आता पितांबर सुटतो. तुम्ही म्हणाल कसं महाराज, डीजेच्या समोर पोरं नाचल्यावर काय काय सुटतं. आपण म्हणजे साधी गोष्ट आहे ना महाराज. जो मोले मदिरा खाये तो मदिरा ना दे नाचे गाय, ज्याने विकत घेऊन पिली, नाथ भागवतातली ओवी आहे ही, ज्याने विकत घेऊन पिली तो भानावरती नसतो, आणि सगळ्या रसांचा बाप ज्याने प्याला तो कधी भानावरती येईल. तसंच आहे ना ते. म्हणून सावध होई देवा ऐसे बोले कबीर. कबीर महाराजांनी पाहिलं देवा पितांबर सुटला आणि तुमचा सावध व्हा आता तरी. मग साधू या संतांनी देवाला धरला मनगटी. देवाला तेव्हापासून संतांनी असं मनगटाला धरलं. आणि काय झाले म्हणून दचकला जगजेठी. काय झालं हे देवाला म्हणजे संतांनी धरल्यानंतर कळालं. म्हणून कीर्तन महिमा श्रेष्ठ आहे. सगळे कोण कोण कीर्तनाला होते, कोण कोण पंढरपूरमध्ये होते, हे वाळवंटातलं कीर्तन सांगितलं. हे सगळे संत वारीला येत होते.
म्हणून ज्ञानोबारायांनी वारी केली, नामदेव महाराजांनी वारी केली. त्याच्यानंतर संत शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी, माझ्या वडिलांचे दैवत कृपाळू हा पंढरीनाथ, नाथ महाराज सुद्धा म्हणतात, नाथ महाराजांनी पंढरपूरची वारी केली. आणि त्याच्यानंतर वारी करणाऱ्या संतांच्या परंपरेमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांनी वारी केली. कारण त्यांच्या 8च्या 8 पिढ्या वारी करणाऱ्या होत्या, अगदी विश्वंभर बाबांपासून. असं म्हणतात विश्वंभर बाबा हे तुकाराम महाराजांचे मूळ पूर्वज. जावळीचं खोरं वाईच्या प्रांतामध्ये, त्या जावळीच्या खोऱ्यातले ते मोरे, त्यांचे पूर्वज इकडं आले देहूला. मोरे घरानं तसं शूरांचं वीरांचं हे प्रतीक दर्शवणार. आणि विश्वंभर बाबांच्या आईनं सांगितलं, बाळा आपल्या परंपरेमध्ये एक शूरत्व सुद्धा आहे, वारकरी आणि धारकऱ्याची परंपरा आहे आपली. आई सांगते तू वारी कर. आता एखाद्या आईनं आपल्या बाळाला काय विचार द्यावा, काय संस्कार द्यावा, काय शिष्टाचार द्यावा आणि त्याने काय करावं, असं जर एखादी माता इथं ऐकत असेल तर त्या मातेने संदेश जसा विश्वंभर बाबांच्या आईनं विश्वंभर बाबांना दिला की बाळा तू वारी कर, आईचं सांगितलेलं ऐकलं आणि ऐकल्यानंतर विश्वंभर बाबांनी वारी केली. असं म्हणतात 8 महिन्यात 16 वाऱ्या केल्या. देहूवरनं निघायचं, पंढरपूरला जायचं, पंढरपूरवरनं यायचं, देहूला यायचं, म्हणजे जायलाच तेवढे दिवस, यायला तेवढे दिवस, अशा 8 महिन्यामध्ये 16 वाऱ्या केल्या. आणि 17व्या वारीला जाणार तेव्हा पांडुरंग परमात्म्याने स्वप्नात येऊन सांगितलं, तुमचं ऋण वारीचं पुण्यच एवढं झालंय, तुम्ही वारीला येऊ नका, मी तुमच्या वारीला येतो. आणि पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा 17व्या वारीला देहूमध्ये आले. मी कुठे आहे, मला कुठं शोधणार, म्हणून देवाने सांगितलं मी तुमच्या घराच्या बाजूला आंब्याचं वन आहे, ते आंब्याच्या वनात आहे. देवाला आंब्याच्या वनात शोधला आणि आंब्याच्या वनात देहूकरांना पांडुरंग परमात्मा सापडला विश्वंभर बाबांना. म्हणून तुकाराम महाराजांचं जे पहिलं आडनाव मोरे ते आंबिले आडनाव पडलं, आंब्याच्या वनात सापडला म्हणून परमात्मा तिथे सापडला. हे महिपती बाबांनी ग्रंथामध्ये तुकोबारायांच्या चरित्रात लिहिलेले. तुकाराम महाराजांचं 17 अध्यायाचं चरित्र आहे महिपती बाबा कृत, ते तुम्ही वाचलं की याच्यामध्ये ही सगळी माहिती मिळेल. आणि मग विश्वंभर बाबांना 2 मुलं झाली, हरी आणि मुकुंद. हरी आणि मुकुंदांच्या नंतर ते परचक्र आलं, त्याच्यामध्ये गेली, त्याच्यातली हरीची मुकुंदाची बायको सती गेली, हरीची बायको बाळंतपणाला होती, त्यांच्या पोटी विठ्ठल मुलगा झाला, विठ्ठलच्या पोटी पदाजी मुलगा झाला, पदाजीच्या पोटी शंकर, शंकरच्या पोटी बोल्लोबा, बोल्लोबाच्या पोटी तुकाराम महाराज, हे सगळ्या वारी करणाऱ्या. आता तुकाराम महाराजांची वारी कशी होती? तुकाराम महाराजांनी, आता महाराजांनी सांगितलं की विश्वंभर बाबा त्यांच्या आईने त्यांना सांगितलं होतं की तुझ्या वडिलो वडिली निर्धारी चालविली पंढरीची वारी. म्हणजे तुझ्या वडिलांनी नाही, तुझ्या वडिलो वडिली म्हणजे कित्येक पिढ्या गेल्यात माहीत नाही, तेव्हापासून आपल्याकडे ही परंपरा चालत आलेली वारीची, ती खंड पाडू देऊ नकोस. मग ती वारीची परंपरा चालू राहिली, तुकोबारायांनी चालवली. पूर्वीच्या वारीच्या परंपरा अशा होत्या, जागोजागेहून लोक निघायची आणि पंढरपूरला जायची. मगाशी महाराजांनी जे महत्त्व सांगितलं की एकादशीला पंढरपूरला पोहोचायचं, मग ते आपल्या ज्या गावात असेल त्या गावातून निघायचे. म्हणजे अशी एकसंध वारी निघत नव्हती. पण ती एकसंध केली ती तुकोबारायांचे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज. ज्यावेळेस तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालं, त्या वैकुंठ गमनाच्या वेळेस नारायण महाराज उपस्थित नव्हते, ते आईसाहेबांच्या उदरात होते. आईसाहेब, जिजाऊ आईसाहेब गरोदर होत्या, त्यावेळेस ते उदरामध्ये होते. म्हणजे तुकोबारायांची आणि त्यांची भेट झाली नाही किंवा एकमेकांचं दर्शन झालेलं नाही. आमच्याकडं वारकरी परंपरेमध्ये अशी एक श्रद्धा आहे की नारायण महाराज हे माऊलींचा अवतार आहे. मग माऊलींनी माझी सेवा का करावी म्हणून तुकोबाराय तो जन्माला येण्यापूर्वीच वैकुंठगमन करून घेतलं. तुकाराम महाराजांना असं वाटायचं मला माऊलींची सेवा घडावी, आणि ज्ञानोबारांना वाटायचं मला तुकाराम महाराजांची सेवा घडावी. म्हणून माऊली सेवा तुकाराम महाराजांची करण्यासाठी त्यांचा मुलगा होणं पसंत केलं. संत सेवेला किती महत्व देतात, एकमेकांना आदर, एकमेकांना मान किती मोठा आहे, हेच महत्वाचं. वारकरी संप्रदायामध्ये हेच महत्वाचं आहे. जे काही काही हातावर ठेवायचे ते हेच ठेवायचे. तर नारायण महाराजांनी मग तुकोबारायांच्या नंतर आपली परंपरेची वारी आहे ती वारी चालू ठेवली. पण तिला एक एकसंधपणा येण्यासाठी त्यांनी देहूवरून वारी चालू केली. सगळ्या दिंड्या एकत्रित करायच्या, सगळ्या लोकांना एकत्रित करावं. देहूवरून तुकोबारायांच्या पादुका घ्याव्यात आणि तुकोबारायांच्या पादुका गळ्यात घालून आळंदीपर्यंत जावं. ते विठ्ठल नामाच्या गजरामध्ये, ज्ञानोबारायांच्या नामाच्या गजरामध्ये ते सोबत जावं. आळंदीवरून ज्ञानोबारायांच्या पादुका घ्याव्यात, त्या गळ्यात घालाव्यात आणि तिथून पंढरपूरची वारी करावी. म्हणजे वारकरी परंपरेमध्ये ही जी वारकरी शिस्त लावली, वारीची जी शिस्त लावली,
किंवा एकत्रित जी वारी करायला लावली ती तपोनिधी नारायण महाराजांनी करायला लावली. यापूर्वी ती गावोगावी जागोजागेवरून निघत होती, पण ती आता एक शिस्तीत आली. पण हा काळही सामान्य नाही बरं. हा काळ फार भयानक आहे. महाराष्ट्राचा इतिहास आपण पाहिला तर मुसलमानी सत्तांनी फार पादाक्रांत केलेला आहे. एवढा तुडवला कदाचित या संतांचे विचार महाराष्ट्राच्या मातीला होते म्हणून तो टिकला. तसा तो टिकलाच नसता. एखादी संस्कृती ती लयाला जाण्यासाठी अगदी एखाद्या राज्यावर म्हणा किंवा देशावर म्हणा एक 50-100 वर्ष राज्य केलं, 4-5 पिढ्या त्या दाबल्या गेल्या की पुन्हा ती संस्कृती उभारत नाही. 700 वर्ष महाराष्ट्र भारत हा पादाक्रांत करून सुद्धा आज ते अस्मिता सोडायला तयार नाही ना, याला कारणीभूत फक्त संत विचार आहेत. मग तो काळही सामान्य नाही. ही घटना जी मी तुम्हाला सांगतो ही 1685ची आहे. आपण सर्वजण ज्ञाते आहात, जाणते आहात, ऐकणारे आहात. नुकताच 6 जून होऊन गेला. छत्रपतींचा आपण सोहळा मानतो की त्या दिवशी राजे छत्रपती झाले, शिवाजी महाराज छत्रपती झाले. हा तो काळ. छत्रपती झाले, त्याच्यानंतर त्यांचं निर्याण झालं. ते झालं 1680ला. 1680ला छत्रपती गेले. त्याच्यानंतर जी धुरा सांभाळली ती धाकले धान्यांनी, अर्थातच शंभूराजांनी. शंभूराजांना नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाने दिल्ली सोडली आणि 8 लाखाची फौज घेऊन तो खाली उतरला. हजारो हत्ती, लाखो घोडे, कितीतरी घोडदळ, पायदळ, कितीतरी खजाना घेऊन तो खाली उतरला आणि तो दख्खनच्या पठारावर यायला लागला. येताना जी काही गावं लागली ती कापली, मारली, तोडली, चिरली. हे वर्णन इथं सांगण्यासारखं नाही. इतका भयानक प्रकाराने त्याने अत्याचार केला. हा काळ सामान्य नाही. त्याच्यानंतर 5 वर्षांनी म्हणजे 1685ला तपोनिधी नारायण महाराज हे एवढं मोठं धाडस करतायत की सगळ्या दिंड्या एकत्रित करणं. म्हणजे ज्या काळामध्ये भजन इथं तर पगडी, आपल्याकडे म्हण पडली पा, सर सलामत तो पगडी 50 अशी म्हण पडली होती. काही म्हणी त्याच्यामुळे जन्माला आलेले आहेत की इथं अरे काय धर्म टिकवायचा आणि काय जगायचं, इथं खायला प्यायला अन्न हे टिकवू द्या, पुढे बघू काय असेल ते धर्म, संस्कृती, परंपरा, पहिलं हे टिकू द्या. याही काळात, कारण रक्त ते महाराजजी बोलले मगाशी की ते वीरांचं शूरांचं रक्त आहे. तुकोबरायांच्या अंगामध्ये जशी भक्ती परंपरा तशी वीर परंपरा, शूर परंपरा सुद्धा होती ना. जावळीचे मोरे होते यापूर्वीचे ते. त्यामुळे तलवारीशीही तेवढंच ताकदीचं नातं होतं. म्हणजे शस्त्रही ज्ञाते होते आणि शास्त्राचेही ज्ञाते होते. पण ते नारायण महाराजांनी खूप मोठं धाडस केलं. 1685ला हे सगळे एकत्रित आणले आणि औरंगजेब महाराष्ट्रात असताना सुद्धा ही वारी पंढरपूरपर्यंत घेऊन गेले आणि ती पहिल्यापेक्षा अजून ताकदीने जोमाने घेऊन गेले. ही मोठी क्रांती आहे त्यांची. अजून एक गोष्ट ऐकण्यात आली त्या संबंधानं, तुम्ही बोलले त्या संबंधानं, वारीला अडथळे निर्माण झाले त्या कालखंडात. 1685, 86, 87, 89ला संभाजीराजे गेले. तर त्या कालखंडामध्ये ज्या आक्रमण करणाऱ्या 5-5 पातशाह्या होत्या, नारायण महाराजांनी सगळे एकत्र करून पंढरपूरला जात होते. पण अडथळे असे होते की पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना त्रास या लोकांनी दिला वारकऱ्यांना. तर त्यावेळेस महाराष्ट्राचे छत्रपती संभाजी महाराज आहेत असं राज्याभिषेक सोहळ्याचं वर्णन महाराजांनी केलं. मी 2ही मुद्दे सांगतो तुम्हाला, मध्ये त्यांचा वेळ घेतला मी. वारीला अडथळे निर्माण व्हायला लागले, वारकऱ्याला वारीला जाता येईना पंढरपूरला. मग सरकारकडे तक्रार केली पाहिजे ना. तर नारायण महाराजांनी पत्र लिहिलं सरकारला, म्हणजे संभाजीराजांना, आणि ते नारायण महाराज पत्र घेऊन कोकणामध्ये गेले आणि संभाजीराजांना पत्र दिलं की आम्हाला वारीला जाण्यासाठी अडथळा निर्माण होतोय, तुम्ही आम्हाला सरकारी संरक्षण द्यावं. पंढरपूरच्या वारीला पहिलं सरकारी संरक्षण देणारे धर्मवीर शंभूराजे आहेत. शंभूराजांनी वारीला संरक्षण दिलं. आणि अजून बारकाईचा इतिहास आपण जर म्हणाल किंवा विचाराल आम्हाला पुढे जाऊन की पांडुरंगाची पूजा वारकरी जातात पण वारकऱ्याच्या हातनं होत नाही, तर आषाढी एकादशीला मुख्यमंत्री येऊन पूजा करतात, बरोबर? मग का करतात? 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा झाला आणि महाराष्ट्राचे छत्रपती झाले. गागा भट्टांनी वगैरे सगळ्या हे इंग्रजांचे 2 वकीलही इथं आले होते. हा सगळा इतिहास आहे मोठा. तर त्या कालखंडामध्ये छत्रपती झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी पहिली पूजा आणि पहिलं दर्शन कुणाचं घेतलं असेल तर ते पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि महाराष्ट्राच्या राजानं पांडुरंगाची पूजा केली. तीच परंपरा महाराष्ट्राचा प्रमुख आजही आपल्या आषाढी एकादशीला
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होते. वारकऱ्यांची अशी सद्भावना आहे, जसं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं तेच राज्य करण्याची, तसंच राज्य करण्याची बुद्धी महाराष्ट्राच्या प्रमुखाला, मुख्यमंत्र्याला व्हावी म्हणून त्यांच्या हातनं ती पूजा आहे. ही पहिली पूजा झाली आषाढीची. आता नंतर पूजा कार्तिकेला असते, ते उपमुख्यमंत्री करतात. 2 उपमुख्यमंत्री यावेळेस पूजा करतील आपल्याकडं. हे आहे ते आहे. पूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार कार्तिकी एकादशीला. मग महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती धर्मवीर शंभूराजे, त्यांनी छत्रपती झाल्यानंतर असं सांगितलं जातं, विद्वान मोठी मंडळी सांगतात, त्यांचं आपण ऐकलेलं असतं. हे काही इतिहासात लिहिलेलं नाही, पण लोकांनी सांगितलंय त्याप्रमाणे. काही ठिकाणी लिखितही असावं, असल्याशिवाय कोण बोलत नाही. धर्मवीर शंभूराजांनी कार्तिकी एकादशीला पूजा केली, कारण मोठं धनी आणि दाखलं धनी म्हणण्याची आज पद्धत आहे. तसं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांचा मान असतो की ती कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्र्यांनी करायची. ही अशी वारीची भव्य दिव्य आपली परंपरा आहे. आणि वारकरी शिष्टाचार कधीच मोडत नाही, नियमात बदल करत नाही. ते म्हणतात ना, नियमा न टळे निर्धारी. नियमाला वारकरी टळत नाही. जैशी पतिव्रता प्राणेश्वरी, विनवी भानुदास अवधारी गा. भानुदास महाराजांचा अभंग आहे. म्हणजे एखादी पतिव्रता स्त्री आपल्या पतीसाठी प्राणही समर्पित करते, तसं पांडुरंगासाठी वारकरी नियमाला टळत नाही, प्राणही समर्पित करत असतो. वटपौर्णिमेचं आजच आम्ही ऐकलं, आमच्या मित्रांनी काही मेसेजवर फोनवर बोलणं झालं. आपण ऐकतो आता आपलं 19वे पुराण प्रसिद्ध आहे व्हॉट्सअप. ते 19वे पुराण आहे, सध्यात जास्त तेच वाचलं जातं. बायको सकाळी वडाची पूजा करून आली, म्हणजे माझी नाही बरं का. आल्यानंतर दरवाजा उघडला तर नवऱ्याने पायातले सॉक्स इकडे तिकडे घरात टाकले होते. आता पूजा वडाची कशासाठी केली? 7 जन्म हाच प्रति मिळावा याच्यासाठी करावे, त्याला आयुष्य मिळावे याच्यासाठी पूजा करून आली. घरात आल्यानंतर सॉक्स इकडे तिकडे पडलेले पाहिले, तिला राग आला. ती म्हणली, रागाच्या भरात हा मला कुठेही सॉक्स टाकतो आणि असा त्रास देतो, म्हणजे आता आयुष्य वाढावं म्हणून बोलून आली. आणि घरात आल्यानंतर त्याला मेला म्हणते. अशी पद्धत आहे आपल्या महाराष्ट्राची बोलीभाषा. असो, वारी ही परंपरा आपण पाहत होतो आणि महाराजांनी सांगितलं की पूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वगैरे. तो इतिहास पाहिला आपण. तर पुणे नारायण महाराजांनी जी वारी चालू केली होती, त्यामध्ये काही अडथळे आले, तो प्रसंग आता महाराजांनी सांगितला. पुढे जाऊन तो 16 विभक्त वेगळा झाला. म्हणजे ज्ञानोबराय आणि तुकोबराय या दोघा संतांच्या पादुका एकत्रित घेऊन जाणारे नारायण महाराज. आजही ती शिस्त तशीच आहे बरं. म्हणजे फार कमी लोकांना माहिती आहे की ज्ञानोबराय वेगळे झालेत आणि तुकोबराय वेगळे झालेत, म्हणजे दोघा संतांच्या पादुका वेगळ्या झाल्यात. पण ज्याला कोणाला तुकोबरायांच्या बाजूने वारी करता येते त्याला दोन्ही वाऱ्या एकत्रित घडतात. तुम्ही म्हणाल असं कसं? तर ज्या वेळेस आपण पालखीचं दर्शन घ्यायला जातो, तुकोबरायांच्या पालखीचं दर्शन घेतलं, वरती चांदीच्या पादुका दिसतात. त्या वरती ज्या चांदीच्या पादुका आहेत ना, त्याच्या खाली अजून एक तांब्याच्या पादुका, त्या माऊलींच्या पादुका आहेत. म्हणजे तुकोबरायांची वारी ही फक्त तुकोबरायांची नाही, ती तुकोबरायांची माऊलींची एकत्रित वारी आहे. कधी जर योग आलाच तुम्हाला तर वरती हात लावताना नकळत, आता फार कमी वेळ असतो, अगदी मायक्रो सेकंदातलं गणित आहे ते इतकं, मग तुम्ही असं करू शकता, एक हात वरती पटकन आणि दुसरा हात लगेच खाली, किंवा मग पुन्हा दर्शन घ्या. एकदा वरती झालंय ना तुकोबरायांचं, पुन्हा हात घाला खाली, तुम्हाला खाली दुसऱ्या पादुका लागतील, त्या माऊलींच्या पादुका आहेत. म्हणजे जे नारायण महाराजांनी एकत्रित दोन्ही पादुका घेऊन चालले, तेच परंपरा अजूनही. तुकोबरायांकडं दोन्ही आरत्या होतात. म्हणजे पहिली आरती माऊलींची होते आणि मग तुकोबरायांची आरती होते. ह्या दोन्ही आरत्या होतात. आता माऊलींकडेही दोन्ही आरत्या होतात. मधल्या काळात काही एकच आरती होत होती, पुन्हा ती चालू झालेली. पण ह्या दोन्ही पालख्या एकत्रित नेल्या होत्या याचं प्रतीक म्हणून अजूनही दोन्ही पादुका एकाच पालखीमध्ये घालून नेण्याची पद्धत आहे. हा सोहळा बरेच वर्ष चालला. शिस्त जागली, शिस्तीमध्ये तो झाला. मध्ये बराच बदल. मग सोहळ्याचा समुदाय वाढावा लागला. खूप 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 मोठ्या प्रमाणात ते वाढू लागला. मग एकत्रित जायला त्रास व्हायला लागला. म्हणून तो 1832च्या काळामध्ये तो थोडासा वेगळा केला गेला. मग तुकोबराय एका ठिकाणावर चालू लागले आणि ज्ञानोबराय पुण्यापर्यंत त्या पालख्या एकत्रित असतात. पुण्याच्या नंतर त्या पुढे गेल्या की दुभागतात, वेगळ्या होतात. हे फक्त काही वेगळं कारण नाही, हे फक्त
एकच कारण की सोय व्यवस्थित व्हावी, कारण लोक जमाव हा वाढत चालला होता, श्रद्धा लोकांची वाढत होती, गैरसोय होऊ नये म्हणून तत्कालीन लोक, फडपकरी लोक पुढे आले. तत्कालीन जे पूर्वासुरीर काही वजनदार व्यक्तिमत्व होती, जी काही निष्ठावान लोक होती, ते पुढे आले. त्याच्यामध्ये आरफळकरांचं नाव सगळ्यात पहिलं घ्यावंच लागेल. हैबत बाबा आरफळकर महाराजजी त्यांचा इतिहास सांगतीलच की तेव्हापासून 1832 पासून माऊलींचा सोहळा आणि तुकोबऱ्यांचा सोहळा वेगळा चालला. 1830, 31, 32चा हा जो कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये हैबत बाबा आरफळकर हे सातारा जिल्ह्यामध्ये आरफळ गाव त्यांचं, हे ग्वाल्हेरला शिंदे सरकारांकडं सरदार होते. सरदार म्हणजे मोठा दर्जा, म्हणजे आज जो खासदारांचा दर्जा आहे त्याच्याहीपेक्षा तो मोठा दर्जा त्यांच्याकडे होता तिथे. आणि ठीक आहे, त्यांनी त्यांचं काम असेल ते थांबवायचं ठरवलं. प्रचंड मोठी संपत्ती त्यांना तिकडनं मिळाली होती आणि ती संपत्ती, हत्ती घोडे वगैरे त्याच्यावरती घेऊन असं म्हणतात ते तिकडनं महाराष्ट्रात यायला निघाले. हैबत बाबा आरफळकरांना सोहळ्याचे मालक म्हणतात आजही. आज मालक आहेत ते सोहळ्याचे. आळंदीत जर आपण आज गेलो तर माऊलींच्या दर्शनाला जाण्याच्या अगोदर महाद्वारामध्ये हैबत बाबांची पायरी, त्या पायरीचं दर्शन घ्यावं लागतं, पितळी पायरी. म्हणून आजही आपण दर्शनाला जातो. आजही तरुण ऐकत असतील तर त्यांनी नेहमी लक्षात ठेवावं, माऊलींच्या दर्शनाला जात असताना हैबत बाबांची जी पायरी आहे पितळी, त्या पायरीवर पाय नाही ठेवायचा आपण, एक पायरी ओलांडून पुढं जायचं. हे दर्शनाचा काही विधी आहे तो माहिती असावा याच्यासाठी. मोठी सेवा आहे ना त्यांची, ते सेवक आहेत आणि सेवक नेहमी मालकाच्या पायाजवळ बसतात. ते जरी सोहळ्याचे मालक असले तरी ज्ञानोबराय माझे मालक आहेत म्हणून ते ज्ञानोबरायांच्या पायाजवळ आहेत. हैबत बाबा शिंदे सरकारांकडनं जी प्रचंड संपत्ती घेऊन निघाले होते. पूर्वी काळ रस्ते नव्हते पूर्वीच्या काळात, मग डोंगर दऱ्या आडवाटेने यायचं होतं, जंगल परिसर होता. आणि कोणीतरी मग त्या प्रांतामध्ये जंगलामध्ये राहणारा जी काही आदिवासी लोक होती, त्या आदिवासी लोकांनी कोणीतरी येतोय रस्त्याने, प्रचंड संपत्ती त्याच्याकडं, हेरलं, चोऱ्या वगैरे व्हायच्या त्या कालखंडामध्ये, आणि सगळे ते जंगलातले एकत्र येऊन हैबत बाबांना लुटलं त्यांनी. बरं, नुसतं लुटलं नाही तर त्यांना कैद केली, हातामध्ये पायावेळेमध्ये टाकून जंगलाच्या राजाने कैद केली. कैद केल्यानंतर पूर्ण रात्र त्यांना तिथं थांबावं लागलं. आणि असं ठरलं होतं की बाबा आता सगळं त्यांच्याकडनं काढून घेतलंय आपण आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बळी द्यायचा त्यांचा ठरलं होतं. मग ते एक योग कसे असतात काही काही पहा. त्या राजाच्या जीवनामध्ये त्याला काही पुत्र संतती नव्हती. कर्मधर्म संयोगाने त्याची धर्मपत्नी गरोदर होत्या आणि पहाटे पहाटे राजाची पत्नी बाळंतीण झाली, मुलगा झाला. सर्वत्र बातमी पसरली, राजाला आनंद, सगळ्याला आनंद. आणि आनंदामध्ये तर चुकीची गोष्ट करू शकत नाही आपण. आनंदाच्या भारामध्ये आपण आनंद झाला की पेढे वाटतो, आनंद आहे ना शेवटी तो. पण आनंदामध्ये मग बळी नाही द्यायचा. ज्यांच्या इथं येण्याने आपल्याला जर मुलगा झाला असेल, काय असेल ते योग असं म्हणतो ना आपण, योग आहे, त्यांना सोडून द्यायचं. आणि त्याच्यात अजून असं सांगितलं जातं की हैबत बाबांनी त्या रात्री तिथं काय केलं, ज्ञानोबरायांचं चिंतन केलं रात्रभर. ज्ञानोबरायांचं चिंतन केलं आणि असं म्हणतात की बाबा ज्ञानोबरायांच्या चिंतनानेच राजाच्याही जीवनामध्ये तो चांगला योग आला असेल आणि ज्ञानोबरायांच्याच चिंतनाने ज्ञानोबरायांनी कदाचित तिथून त्यांना सोडवलं, कदाचित नाही सोडवलं, ज्ञानोबरायांनी सोडवलं त्यांना. आणि तिथून सुटल्यानंतर मग त्यांनी असा विचार केला की आता आपण गावाला नाही जायचं, सातारला आरफळला नाही जायचं, आपण ज्यांनी सोडवलं त्यांची आयुष्यभर सेवा करायची. आळंदीला आले आणि ज्ञानोबरायांची रात्रंदिवस सेवा केली. गळ्यामध्ये विणा घालून भजन करायचे. आषाढी कार्तिकेच्या सोहळ्याला पंढरपूरची वारी त्यांनी जी केली तर ज्ञानोबरायांच्या पादुका गळ्यामध्ये अडकवायच्या आणि पंढरपूरच्या वारीला जायचे. म्हणजे मधल्या कालखंडामध्ये वारीला जी स्थिरता आली होती ती त्या वारीला चैतन्य देण्याचं काम त्यांनी पुन्हा केलं. जसं महाराजांनी सांगितलं की बाबा ह्या गावोगावीच्या दिंड्या किंवा 2 सोहळे का झाले, त्याचं एक पहिलं कारण असं आहे की समाज हळूहळू वाढत होता. बरं, एकाच रस्त्याने 1000 लोकांची मर्यादा आहे, समजा आता 1,00,000 लोकांची मर्यादा आपण पकडू. ज्या रस्त्याने 1,00,000 लोक जाणार आहेत त्या रस्त्याने 5,00,000 लोक जाणार नाहीत, मर्यादा आली. अख्ख्या महाराष्ट्रातली लोक जर आळंदीला आली तर आळंदीतून पंढरपूरला जाऊ शकत नाही. मग काय केलं, त्याला पर्याय असा काढला, काही मंडळींनी तुकाराम महाराजांच्या बरोबर चालायचं, काही मंडळींनी ज्ञानोबरायांच्या बरोबर चालायचं. अजून त्याच्यामध्ये आता हा काल
अत्यंत असं म्हणतात ना, काय म्हणतात त्याला, नेटवर्कचा काळ आहे, इंटरनेटचा काळ आहे, गतीचा काळ आहे, वेगवान आहे. सगळ्यांना हे सोहळ्याचं महत्त्व कळत गेलं. तसा समाज ओढला गेला इकडं. पण तुकाराम महाराजांच्या बरोबर सुद्धा जास्त लोक झाली, ज्ञानोबारायांच्या बरोबर जास्त लोक झाली. मग जी नाशिक प्रांतातली आहेत ती निवृत्तीनाथ महाराजांच्या बरोबर, जी पैठण प्रांतातली मराठवाड्यातली ती नाथ महाराजांच्या बरोबर, खानदेश प्रांतातली आहेत ती मुक्ताबाईंच्या बरोबर. ज्या ज्या प्रांतामध्ये जेवढे संत झाले त्या प्रांतातली लोक सगळे त्या संतांच्या बरोबर निघाली. मग आता परत त्याच्यात असं समजा ज्ञानोबारायांच्या बरोबर 500 दिंड्या आहेत. मग आता समजा आपण पुण्यामध्ये आहोत, आज आम्ही खडकवासला प्रांतामध्ये, मी खडकवासला मांडवी माझं गाव आहे हवेली तालुक्यातलं. 11 नंबर दिंडी आहे माऊलींच्या रथाच्या पाठीमागं, घोरेकर दिंडी, त्याच्यामध्ये मी चालतो. मग अशी विभागणी केली त्याच्यामध्ये. आमच्या परिसरातली जी 52 गावं आहेत, हवेली तालुक्यातली 52 गावं, ती हवेली तालुक्यातली 52 गावं घोरेकर दिंडी या नावानं चालणार. त्या 52 गावांनी एकत्र येऊन भजन करायचं, दिवसभराचा जो नित्यक्रम आहे तो वारीतला सांभाळायचा, चालायचं. ही झाली एक सगळ्यांची मिळून आलेली एक दिंडी. उदाहरणार्थ मुळशी तालुका. मग मुळशी तालुक्यामध्ये समजा 50 गावं आहेत. त्या 50 गावांनी काय करायचं, मुळशी तालुका दिंडी क्रमांक मला वाटतं 96 दिंडी. मग त्या दिंडीमध्ये सगळी लोक सहभागी झाली. लोक पुण्यातलीच सगळी, पण त्यांचे विभाग कसे पडले, तुम्ही तुमच्या गावाकडची माणसं एका दिंडीत, तुम्ही तुमच्या गावाकडे. आता महाराज हिंजवडीच्या गावाच्या दिंडीमध्ये चालतात, सांगबल्ले दिंडी म्हणून नावाने आहे, तुकोबारायांच्या पुढे ना 16 नंबर. हा 16 नंबर. मग या लोकांनी कुठे चालायचे, जास्त लोक आहेत गावातली, मग त्यांच्या गावातली 4-5 गावातली एकत्र करून त्या दिंडीमध्ये चालतात. अशा त्या दिंड्या तयार झाल्या. म्हणून सोहळ्याला जसं जसं मोठं मोठं रूप येत गेलं तसं सोहळा मोठा होत गेला. आणि वेगवेगळ्या गावावरनं, ज्या ज्या गावात संत आहेत त्या गावावरनं सगळे वारकरी पंढरीच्या दिशेने निघू लागले. आणि त्याच्यामध्ये हैबत बाबांचं सांगत होतो ना मी, हैबत बाबांनी पंढरपूरच्या वारीला शिस्त दिली. आजही बघा, लष्कराची शिस्त म्हणजे मिलिटरीमध्ये जी शिस्त आहे ती मिलिटरीची शिस्त इतर कुठेही पाहायला मिळणार नाही. का मिळते आपल्या घरात मिलिटरीची शिस्त पाहायला? नाही, कुठेच पाहायला मिळणार नाही. लष्कराची शिस्त जर कुठं पाहायला मिळत असेल तर ती फक्त पंढरपूरच्या वारीत पाहायला मिळते. अशी शिस्त कुठेच नाही. म्हणून लष्कराचे प्रमुख तेही तंबूतच राहतात आणि मिलिटरी सुद्धा तंबूतच राहतं. म्हणून सगळे वारकरी सुद्धा तंबूतच राहतात. ज्ञानोबाराय अध्यक्ष आहेत, प्रमुख आहेत ना, मालक आहेत ते, त्यांचा सुद्धा तंबू. ज्ञानोबाराय कुठं मंदिरात राहत नाहीत, ज्ञानोबाराय कुणाच्या घरात राहत नाहीत, माऊली तंबूतच राहतात, कारण ते लष्कराचे प्रमुख आहेत ना, वारकऱ्याचे प्रमुख आहेत ना ज्ञानोबाराय. म्हणून माऊलींचा तंबूमध्ये माऊलींचा ज्या दिंड्या आहेत त्या दिंड्या ठिकाणं ठरलेली आहेत उतरण्याची. त्या ठिकाणावरती ज्या त्या दिंड्या उतरतात, तंबू टाकून राहतात. ही लष्कराची शिस्त वारीला आहे. पहिले घोडे सुद्धा होते वारीमध्ये, पण आपला हत्ती होते. हत्ती आता ठेवत नाही. घोड्याचं हत्तीचं पटत नाही असं म्हणतात. बऱ्याच घोड्यांचं हत्तीचं पटत नाही तसंही. म्हणून हत्ती आणि घोडा फक्त आता घोडे आहेत. शितोळे सरकार अंकली म्हणून गाव आहे बेळगाव मधलं, ते घोडे आता तिकडनं निघालेत काल परवा, आळंदीमध्ये येतील पूजा वगैरे करून निघाले. शितोळे सरकारांचे घोडे, शितोळे सरकारांनी घोडे दिले. मग माऊलींच्या पादुका त्या एका घोड्यावरती असतात, जणू काय त्या घोड्यावरती माऊली बसलेले आहेत आणि माऊली घोड्यावरनं चालले. त्या घोड्यावर स्वार कधी बसत नाही, त्याच्यावर माऊली आरूढ आहेत. अशी 2 घोडे असतात, 2 घोडे असतात, एक स्वाराचा घोडा आणि एक ध्वजाचा, एक माऊलींचा. त्याच्यावर माऊली असतात त्या घोड्या. एक माऊलींचा घोडा आणि एका हातात ध्वज एक पुढे असतो तो चाललेला, स्वराचा घोडा. माऊली म्हणून दर्शन घेतात. माऊलीच बसलेत ना त्याच्यावरती, अशी भूमिका आहे. असं सगळं वारीच्या सोहळ्याला शिस्त आहे. आणि ते हैबत बाबांनी आपल्याला जी लष्कराची म्हणजे मिलिटरीची शिस्त दिली, ते सरदार होते ना, तशाच प्रकारे श्रीमंती सुद्धा असावी. म्हणजे सुरुवातीला नगारा, त्याच्यानंतर ते घोडे, पुढे दिंड्या काही, मग ते गरुडे टके वगैरे, फार श्रीमंती. म्हणजे हा सोहळा नयनदिप्य व्हावा, आता नवीन पाहणाऱ्या लोकांना आकर्षित होता यावं, याच्यात सहभागी होता यावं, अशा प्रकारे सगळी शिस्त लावून दिली. शिस्त दिंडीत पण अशी, आता समजा पहिले पताकावाले आले, पहिले चालायचं कोणी, 1 नंबर पताकावाले चालणार. ध्वज, आपला ध्वज महत्वाचा आहे. पाहे पा ध्वजेचे चिरुकुट राया जतन करिता कष्ट. मग ध्वज असतो, गरुड टका असतात, त्याच्या पाठीमागं भजन करणारे असतात, भजन करणाऱ्यांच्या पाठीमागं माता भगिनी चालतात, तुळस असते. ही सगळी शिस्त आहे, तुम्हाला कधीच मोडलेली दिसणार नाही. जसं परेड आपण पाहिली असेल, परेडमध्ये
जसं मिलिटरी परेड करतात त्याच पद्धतीची एक सारख्या पावलानं वारकरी पंढरपूरच्या दिशेने भजन करत चाललेले असतात. तो वेग, ती शिस्त सगळं सांभाळत चाललेलं असतं. भजनाची जशी रिदम आहे तशी चालण्याची सुद्धा आहे. समजा तुम्हाला जर का अलीकडून पलीकडे जायचंय म्हणजे वारी ओलांडायची, क्रॉस करायची, तर तुम्ही मधून नाही जाऊ शकत. तुम्हालाही आमची शिस्त पाळावी लागेल. म्हणजे जिथून ब्रेक पडलाय, झेंडा जिथं आमचा आहे, जिथं पताका आहेत, पताकावाले 4-5 लोक असतात, 4च्या लाईनमध्ये किंवा 5च्या लाईनमध्ये रांगेमध्ये आम्ही चालतो. मग त्या पताका जिथं आहेत तिथूनच तुम्ही दिंडी ओलांडायची. तुम्ही मधून दिंडी ओलांडू शकत नाही ना. ओलांडली तर मग ते वारकऱ्यांच्या थोड्याशा क्रोधाला, प्रेमाच्या त्या शिस्त पाळत नाहीस काय, त्या ओरड्याला तुम्हाला जरा सामोरं जावं लागेल. अजून एक माहिती असावं म्हणून, आपण सगळे एका दिंडीतले लोक आहेत असं समजू, आणि आपण आता आळंदीवरनं आलो आणि दिघीच्या दुपारच्या प्रसादासाठी बसलो. आपल्याला कसं कळणार किती वाजता निघायची? आता माऊली निघणार आहेत, पण किती वाजता निघणार आहेत, कुठं निघणार आहेत, कसं जायचं, कसं कळणार तुम्हाला? बरं, असं तिथं स्पीकरवर माईकवर सांगण्याची पद्धत नाहीये, त्याला सिग्नल आहे. काय? सगळ्यात पहिला नगारा निघतो. तो नगारा वाजला की आपण अलर्ट व्हायचं. जसं आपण नाही का, सावधान आणि विश्राम, सावध व्हायचं. आता नगारा वाजलाय म्हणजे माऊली आता निघतायत. पहिली शिंग वाजतं, सनईच म्हणतो आपण, काय शिंग वाजतं पहिलं. शिंग वाजलं की नगारा वाजतो, आणि नगारा वाजला की, नगारा म्हणजे काय, जिथं जिथं झाडाखाली लोक बसलेत, जिथं शेतात लोक बसलेत, जिथं वारकरी विसाव्याला बसलेत, कुणी जेवतंय, कुणी झोपतंय, कुणी बसतंय, कुणी उठतंय, त्या वारकऱ्यांना अलर्ट. आता तुम्ही सावध व्हा, ज्ञानोबा निघाले. एकदा माऊली निघाले की सगळे सावध होतात आणि हळूहळू आपल्या दिंडीला लागतात. अशी पद्धत आहे. ही शिस्त कुठेही तुम्हाला पाहायला मिळणार नाही. आपल्या घरात सुद्धा मुलाला 4 वेळा सांगावं लागतं पाणी आणून दे, 4 वेळा सांगावं लागतं तू क्लासला जा. तसं तिथं नाही. वाजलं की माणसं अलर्ट होतात आणि आहे त्या आपल्या जागेवरतीच भजन करणारा माणूस तिथं जाऊन उभा राहतो. 18-20 दिवसामध्ये कोणाचंही भांडण होत नाही, तू माझ्या जागेवर का आला आणि मी तुझ्या जागेवर का आलो, कारण कोणी जे त्याच्या शिस्तीमध्ये चालतं ना. ज्यावेळेस आपण 20व्यावरून उठतो आणि पुन्हा मार्गस्थ होण्यासाठी निघतो, महाराज जे बोलले, आता नगारा येतो, नगाऱ्याची वाट पाहिली जाते. नगारा येण्याच्या अगोदर रस्त्यावर उभं राहिलं जातं की आता आमच्या पालखीचा नंबर किती. समजा आमची 16 नंबर पालखी आहे, आम्ही रथाच्या पुढे चालतो. मग नगारा गेला की थोडा पुढे गेला की आमचा नंबर येणार. 27 दिंड्या पुढे आहेत, मग आमचा 16वा नंबर आम्ही शोधत. तोपर्यंत अगोदर वाट पाहायची, म्हणजे तिथं जाऊ माऊलींची वाट पाहायची आणि मग आपण त्या सोहळ्यात सहभागी व्हायचं. सगळ्यात महत्त्वाचं, जो रस्ता आहे, ज्या रस्त्यावर माऊली चालणार आहेत, किंवा आपण दिंडी घेऊन चाललोय, माऊलींच्या सोबत चाललोय किंवा तुकोबारायांच्या सोबत चाललोय, तो रस्ता आम्ही सोडला आणि 20व्याला गेलो. 20व्याला गेल्यावर आमच्याकडून काहीतरी होतं, यालाच गप्पा मारताना त्यालाच बोल, नको त्याची निंदा कदाचित होऊ शकते, टिंगल मस्करी होऊ शकते आणि थोडी वाटली जाते. मग पुन्हा ज्यावेळेस आम्हाला सोहळ्यात जायचंय, ज्या रस्त्यावर माऊली चालणार आहेत, तुकोबाराय चालणार आहेत, संत चालणार आहेत, तो रस्ता आम्ही सोडला होता ना, तर पुन्हा त्या रस्त्याला आलो तर पहिलं त्या रस्त्याचं दर्शन घ्यायचं, त्याची माती कपाळाला लागायची, मग दिंडीत सहभागी व्हायचं. ही एक शिस्त आहे. रस्ता सोडला की पुन्हा रस्त्याला येताना, त्या मार्गाला लागताना आम्हाला तिथं दर्शन घेणं क्रमप्राप्त आहे. कितीतरी लोक तुम्हाला अशी मातीचं दर्शन, रस्त्याचं दर्शन घेताना दिसतील, एरवी ते दिसणार नाहीत, ते फक्त त्याच दिवशी. संतांच्या पायाची रज आहे. ज्ञानोबा तुकोबा त्या रस्त्याने चाललेले आहेत, वारकरी त्या रस्त्याने चाललेत. ज्या रस्त्यावरनं आपण चालणार आहे त्या रस्त्याचं दर्शन घेण्याची पद्धत आहे. अजून एक आहे, शिस्तीच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर, आपण समजा सायंकाळी 7 वाजता आळंदीवरनं पुण्याच्या मुक्कामाला पोहोचलो. भवानी पेठेमध्ये ज्ञानोबराय असतात, नाना पेठेमध्ये तुकोबराय असतात. तर समजा 5-7 लाख लोकांचा जनसमुदाय तुकोबरायांच्या बरोबर, 5-7 लाख लोकांचा जनसमुदाय ज्ञानोबरायांच्या बरोबर. मग एवढी लोक, त्यांना सांगायचं कसं आता आरती चालू होणार आहे? आरतीला तर सगळी शांतता पाहिजे ना. सगळ्या दिंड्या अशा एकत्र येतात. आपण जशा आता एकत्र आलो अशा सगळ्या दिंड्या एकत्र येतात. तुमची दिंडी, माझी दिंडी, यांची दिंडी, यांची दिंडी, अशा ह्या तालुक्याची त्या तालुक्याची, अशी एकत्र आले. भजन चालू असतं. बरं, एवढ्या लाखो लोकांना भजन आता थांबवा कसं सांगणार? सांगता येत नाही ना, सिग्नल आहे त्याचा. वंश परंपरेने माऊलींच्या चोपदारकीची सेवा ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे एक दंड असतो, दंड येतो. त्यांनी फक्त दंडवरती केला की पिन ड्रॉप सायलेंट आपण ज्याला म्हणतो, सुई पडल्यानंतर सुद्धा आवाज यावा, एवढी शांतता तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही.
10 लाख लोक असू नाही तर 20 लाख लोक असू, सुई पडल्यानंतर सुद्धा आवाज येईल, ही शिस्त फक्त वारीतच पाहायला मिळते. एक चोपदारांनी दंडवरती केला की 10 लाख लोक सुद्धा शांत होतात. ही ताकद पंढरपूरच्या वारीची आहे. असा दंडवरती होतो फक्त, एवढीच बस. आणि मग तिथून सूचना देतात की बाबा आज दिवसभरामध्ये काय घडलं. कुणा बघा वारीमध्ये किती बारकावं असतं. आज अमुक अमुक व्यक्तीचं पाकीट हरलं, आज अमुक अमुक महिलेचा एखादा सोन्याचा दागिना हरला, कुणाचं आधार कार्ड, कुणाचं पॅन कार्ड, ते जमा केलं जातं पालखी कार्यालयाकडं. त्याची सुद्धा दखल घेतली जाते आणि ज्याचं सापडलंय त्याला सुद्धा ते दिलं जातं, हे सुद्धा सांभाळलं जातं. त्याच्यानंतर काही घटना घडली असेल वारीमध्ये कुणाचं, मग अमुक अमुक दिंडीतलं अमुक अमुक व्यक्तिमत्व आज वारीच्या वाटेवरती असं झालं, हे सुद्धा सांगितलं जातं. अशा सगळ्या बाबी वारीच्या वाटेवरती सांभाळल्या जातात. संपूर्ण शिस्त आहे वारीला. ओके, आता मला एक प्रश्न पडलाय की आता तुम्ही दिंडी म्हणला, तर दिंडीला पण 96, 16 असे नंबर दिले जातात. मग ते कशानुसार देतात, म्हणजे काय आहेत नेमकं? रथ मध्यभागी केंद्रस्थानी मानून, म्हणजे पालखी सोहळा मध्यभागी मानून, म्हणजे जिथून पालखी आहे तर पालखीच्या पुढे नगाऱ्यापर्यंत साधारण एक 27-25 दिंड्या असतात. मग पालखीला लागून 27 दिंड्या आहेत. मग पुढे पालखीच्या समोर पहिली असणारी दिंडी 1 नंबरची दिंडी, 2 नंबर, 3 नंबर, म्हणजे पालखीपासून पुढे 1, 2, 3, 4, 5, पालखीपासून पुन्हा मागे 1, 2, 3, 4, 5 अशा मागे खूप साऱ्या दिंड्या आहेत. जवळजवळ माऊलीच्या सोहळ्याला 500च्या आसपास दिंड्या आहेत. खूप सारे मोठे दिंडे. म्हणजे असं ठराविक असा काउंट नसतो दिंड्यांचा, ते किती पण असू शकतात. नाही, त्याचा काउंट सुरुवातीला होता. महाराज सांगतील ते त्याविषयी. त्याची आहे नोंद. आपलं ज्ञानोबरायांचं संस्थान आहे, पालखी सोहळ्याचं जे कार्य चालतं तिथं त्याची सगळी नोंद असते. अशी कोणाही कोणाला दिंडी आणणं त्याच्यासाठी परवानगी लागते, कायदेशीर परवानगी. तिथून आपल्याला नंबर मिळतो. आता समजा हे 2 नंबरला चालतात आणि मी असं म्हटलं मी यांच्या पुढे 1 नंबरला चालतो, तसं नाही होणार. अनेक वर्षानुवर्ष लोक चालत आलेली आहेत ना. अनुशासन, वाद होऊ नये या संबंधाने ते तयार केले. वर्षानुवर्ष लोक चालत आलेली आहेत. त्याच्यामुळे ज्याची त्याची जागा जो तो सांभाळतो. कोणीही तिथं शिस्तभंग कळत नाही, त्याच्यावरनं वाद होणार नाही. झाला समजा काहीतरी बाबा तरी लगेच तिथल्या तिथं तो शांत होतो. का गैरसमज असतात किंवा पुढे मागे अमुक तमुक, असं काही नाही. अगदी सांगू का, म्हणजे जगातला सगळ्यात मोठा सोहळा की जो निर्विवादपणे पंढरीपर्यंत जातो, 250, 300, 400 किलोमीटरचा सोहळा आहे. वटपौर्णिमेपासून निवृत्तीनाथ दादा निघतात, तिथून पौर्णिमेला काला होतो, म्हणजे पूर्ण 1 महिना ते चालतात. मुक्ताबाईंचा सोहळा त्याच्यापूर्वी खूप दिवस चालतात, महिना, सव्वा महिना, 1.5 महिना लोक चालतात, पण कसल्याही प्रकारचा वाद होत नाही. अनुशासन लावणारं आपल्याकडचं सगळ्यात मोठं कोणी असेल तर ते पोलीस, की त्यांच्या भीतीने आपण नसला नियम पाळायचा तरी पाळतो. ह्या पोलिसांची सुद्धा ओढाताण होते. कशाच्या संबंधाने? शिस्त लावण्यासाठी नाही, की आमचा नंबर वारीत लागावा म्हणून. म्हणजे मला एरवी कुठेही टाका, पण त्या वारीत मला सोहळ्यात टाकावं. त्या 15 दिवसात, 20 दिवसात, 1 महिनाभरात, म्हणजे त्या निमित्ताने माझी तरी वारी होऊ द्या. एरवी सगळ्या लोकांना दमदाटी करणारे मोठ्या आवाजामध्ये, किंवा त्यांना ते करावं लागतं, नको त्या अर्वाच्य भाषेत बोलणारे ते सुद्धा माऊलीशिवाय हात जोडल्याशिवाय पुढे जात नाही. ती केवढी मोठी क्रांती आहे वारीची ना. त्या हृदयाला जे काही इतर वेळेस कठोर असतं, पोलिसी हृदय कठोर असतं किंवा त्यांना राहावं लागतं, पण त्या हृदयाला सुद्धा कुठेतरी नम्रता, प्रेम, ओलावा, आर्द्रता हवी आहे ना, ती तिथं येऊन मिळते. त्यांची कृतकृत्यता तिथपर्यंत येऊन पूर्ण होते. म्हणजे माझ्या संपूर्ण सर्व्हिसमध्ये 36 वर्षात 1 वारी झाली, 2 वारी, म्हणजे ते रिटायरमेंटला ते भाषा करतात, बोलतात 5 वेळा सोहळा केला, 5 वेळा, ही त्यांना एक अभिमानाची बाब वाटते. हे सुद्धा फार महत्वाचं. महाराज बोलले, पोलीस एरवी राजकीय सभेला जर काही गोंधळ झाला तर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागतो, पण वारीमध्ये तेच पोलीस पाया पडतात वारकऱ्याच्या. ही शिस्तीच्यासाठी आणि आम्हाला वारकऱ्याची सेवा करायला मिळते म्हणून. आणि वारीच्या वाटेवरती जिल्हा बदल जिथं होतं तिथं ज्ञानोबरायांना तोफेची सलामी असते. सलामी बघा, एखाद्या सरदाराला, अध्यक्षाला मान असतो ना, तो ज्ञानोबरायांचा मान. आपण पुण्यातून साताऱ्यातून सोलापूर जिल्हा आपल्याला ज्यावेळेस लागतो त्यावेळेस ज्ञानोबरायांना तिथं सलामी दिली जाते. बंदुकीची सलामी असते, थांबून सलामी असते, या सगळ्या गोष्टी अगदी शिस्तीत. कलेक्टरचं ते पाहण्यासारखं बरं का. कलेक्टर इकडच्या फाईल तिकडच्या कलेक्टर, जिल्ह्यातल्या कलेक्टरकडे देताना, सुपूर्द करताना ते अगदी ते शिस्तीत वाजतात, ते पाहण्यासारखंच नाही ना दिप्य सोहळाच. एरवी चोर असेल तर पोलीस त्या चोराला शिक्षा करेल
अथवा काहीतरी अर्वाच्य बोलेल, पण वारीच्या वाटेवरती पोलिसाला समोर चोर दिसला तरी तो पोलीस माऊलीच म्हणून त्या चोराला सुद्धा. हे विशेष हे कुठंच पाहायला मिळणार नाही. ही जी एकी आहे, हा जो विचार आहे, हे जर एक साम्यता जर कुठे मिळत असेल तर ती वारीच्या वाटेवरती, की न सांगता सुद्धा आपला अंतरंग बदलतो. चोराची चोरी करण्याची भावना बदलते. एखाद्या माणसाची क्रूर असेल तर त्याची क्रूरतेची भावना बदलून जाते. त्यांचं अंतकरण दयेचं होतं, मवाळ होतं, त्याच्याकडं सद्विचार येतात, तो नीतिमूल्याची जोपासना, अशा सगळ्या भूमिका वारीच्या माध्यमातून येतात. वारी 18 दिवसात 18 घरं बदलतोय आपण. रोज एक गाव आहे ना, रोज एका ठिकाणी राहतोय. वातावरणामध्ये, प्रत्येक वातावरणामध्ये कसं राहायचं. मिलिटरी कधीच एका वातावरणामध्ये, आज पुण्याला असेल तर उद्या सियाचीनला असेल, उद्या हिमालयात असेल. वारकऱ्याचं काय असं म्हणतात की बाबा पुण्याचा पाऊस, साताऱ्याचा वारा आणि सोलापूरचं ऊन, या तीनही गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात. तीनही जिल्हे हे होतात ना. आणि अजून एक, पुण्यामध्ये सगळीच माणसं माऊलींच्या बरोबर, तुकोबरायाच्या बरोबर इतकी सुंदर, इतकी देखणी असतात ना. आज 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 तुम्ही आम्हाला इथे पाहिले ना, फक्त 20 दिवसांनी पंढरपूरमध्ये पोहोचल्यावर आम्ही एकमेकांना ओळखत नाही. आम्ही अशा ब्युटी पार्लर मध्ये असतो देवाच्या. हा, म्हणजे सगळेच तिथे गेल्यावर सारखे दिसतात. विठोबरायाचं ब्युटी पार्लर आहे ना, तो जसा आहे ना तसंच त्याला सगळे पाहिजे असतात, म्हणून सगळ्यांना तसं करून घेतो. हे वारीचं एक विशिष्ट वेगळं वैभव आहे. म्हणजे विकारांचं जिथं शमन होतं, म्हणजे तुम्ही आम्ही साधना करून जे विकार आपणाला आटोक्यात येणार नाही. कदाचित थोडं मनाला विकारापासून परावृत्त करण्यासाठी आपण महिने एखादी साधना करू, पण ती वारीमध्ये सहज होऊन जाते. कसं ते सांगून देतो. स्त्री पुरुष आकर्षण हे सहज आहे प्रत्येकाला. एरवी एखाद्या स्त्रीकडे माणूस वळूवळू पाहिल, पुन्हा पुन्हा पाहिल, कारण ती सुंदर आहे, वेगळी. पण वारीच्या वाटेवर तसं होताना दिसत नाही. इथं स्त्रिया सुद्धा एखाद्या ठिकाणी स्नान करतात आणि पुरुष सुद्धा स्नान करतात. इथं बसण्यासाठी एकत्रित व्यवस्था असते, स्नानासाठीच्या. काही ठिकाणी आडोसा केला जातो, पण नकळत कुठं ना कुठं नजर जाते. पण जी नजर एरवी, तुमची माझी नजर एरवी ती कामुकता शोधत असते किंवा एखादीचं सौंदर्य शोधत असते, ती नजर तिथं गेल्यावर सहज बाजूला जाते. मग तिला प्रयत्न करावा लागत नाही. मी जो आत्ता आपण करतो साधनेच्या जोरावर, तो तिथं गेल्यावर करावा लागत नाही. ती वळून जाते, निष्ठून जाते. इतकी सहजता आहे वारीमध्ये. अहंकार विवर्जित जीवन. इथं एखादा पाहुणा घरी आला तर पाया पडू की नाही शंका आहे. म्हणजे आम्ही जरी एखाद्या घरात गेलो तरी पाया पडतील की नाही जरा शंका राहते. आणि पाया पडण्याच्या पद्धती आता बदलल्यात. लोक आता पाया नाही पडत, हाता पडतात, हातात हात देतात. एका माऊलीने फार अवघडच राहतं बरं का, ते सांगूनच देतो आता आलायच विषय. तर म्हणजे पाया पडायचं असतं कीर्तनकारांचे, हे त्यांना माहीत नव्हतं. त्या घरातल्या प्रौढाने थोड्या डोळ्यांची साईज XXL केली आणि त्या सुनेकडे दाखवली. मग तिच्या लक्षात आलं पाया पडायचं बरं का, हे पडलेत. ती पाया पडली, पण तिच्या मुलाला माहीत नाही की असं पाया पडायचं असतं. तिने त्याच्यापेक्षा XXL साईज केली आणि मग त्या मुलाला तेही कळलं नाही, कारण ही जरा जाणती होती. तिने ते पोरग पकडलं मानेला आणि तिथून आणून पायावर आपटलं महाराजाच्या. ते पायाचं नख त्याला लागलं. ते इतकं खुंखार खतरनाक पाहत उठलं. परत जर का धोतर दिसलं तर ते घरात थांबेल असं मला जरा वाटत नाही. हे संस्कार सहज, म्हणजे इथं प्रयत्नवश केले जातात ना, ते वारीत सहज होतात. ते लेकरू तुम्ही 2 दिवस वारीत न्या सोबत, ते पाहिल इथं दिसल ते एकमेकाच्या पाया पडते. आता त्याला सांगायची गरज नाही, त्याला पाय नसले तरी ते डोकं टेकवेल. मग हे जे संस्कारांची पेरणी आहे ना, इतकी सहज आहे. अहंकार विवर्जित होऊन जातो माणूस. तिथं काम विवर्जित होऊन जातो. तिथं कसलाही लोभ राहत नाही. म्हणजे वस्तूवर प्रेम करणारा, आज माझ्या हातातलं घड्याळ, माझ्या हातातल्या अंगठ्या, माझे कपडे, मी तर एकही डाग लागू देणार नाही. पण वारीत गेल्यावर डाग लागेल का नाही. एखाद्याच्या अंगावर चहा सांडू द्या ना माझ्या हाताने, पण माऊली राहू द्या हो, काय कापड 2 दिवसाचं फाटून जाईल. पण हेच इकडं घडू द्या पुण्यामध्ये. जर का एखाद्याच्या अंगावर चालता चालता FC रोडला जर आपल्या हाताने कॉफी स्टारबक्सची हल्ली आणि त्याच्या अंगावर सांडली तर आपल्याला जवळच पोलीस चौकी करावी लागेल. हे तिथं होत नाही. म्हणजे काम, क्रोध, लोभ याच्या पलीकडे माणूस जातो. जो इथं सायासाने तो तिथं सहज होऊन जातो. पण वारी किंवा विकारांच्याही पलीकडे नेऊन ठेवणारी आहे. कुठल्याही प्रकारचा विकार मनाला शिवत नाही. पण आता पुण्यासारख्या शहरामध्ये वॉशरूमला जायचंय, एका बाजूला महिलांचं, एका बाजूला पुरुषांचं असतं, तर आपण कोणी कुठेही जात नाही, ते वाचूनच जातो, ते चिन्ह पाहून जातो. पण वारीच्या वाटेवरती आपण अगदी
म्हणजे न कळत कळत आपल्याला आपल्या भावनाच नसतात तिथं राहिलेल्या. कोणीही कुठं उभं असतं, कुणीही कुठंही त्या ठिकाणी थांबतं आणि असं नजरेला विकारी दिसत नाही काय. म्हणजे लज्जारक्षण आपण जे म्हणतो ते आपोआपच आपल्या मनाची भावना अशी होते. म्हणजे आता जी काही अराजकता माजलेली पाहतो की चित्रविचित्र काहीतरी प्रदर्शन, अशी कपडे घालणाऱ्या काही मुली असतील, मुलं असतील आणि विकार एखाद्याच्या मनातला जागा होतो. वारीच्या वाटेवरती तसं नाही होत. वारीच्या वाटेवरती विकार जागाच होत नाही. ही वारीची प्रचंड मोठी ताकद आहे. आणि वारीला फक्त पुणे नाही, महाराष्ट्र नाही, भारताच्या पलीकडची लोक येतात. मग एक वैश्विकतेचा संदेश वारी देते आणि त्याच्या माध्यमातून जगालाही शिकायला मिळतं ना. आपला वारीचा संदेश म्हणून तर जगातलं हे आश्चर्य मानलं जातं. त्या युरेका नावाची जर्मनीची एक महिला आहे, ती वैकुंठवासी बाबा महाराज सातारकर यांची दिंडी क्रमांक 30 त्याच्यामध्ये ती चालते. ती आजही आहे त्याच्यामध्ये चालते. तिला विचारलं होतं तुम्ही कुठून आला, तर तिने सांगितलं जर्मनी. म्हणले का आला, तर मी म्हणली माझ्या देशामध्ये एक दिवस मी पेपर वाचला. 2000ची गोष्ट सांगितली तिने. मी लहान होते, मी पेपर वाचला. लहान म्हणजे अभ्यासक आहे ती. 25-31 वय असेल त्या कालखंडात. 25-30 पकडा, नंतर 15-12 तिच्या 30 वर्षाचं वय असेल. तर ती पेपरला असं आलं होतं की भारत देशामध्ये म्हणजे जगात 7 आश्चर्य, 7 मध्ये भारत देशामध्ये ताजमहल एक आश्चर्य आहे. त्याच्या खाली रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचं स्टेटमेंट होतं, भारतातला ताजमहल जगातलं एक आश्चर्य आहे, पण त्याच्याही पेक्षा भारतात महाराष्ट्रामध्ये चालणारी पंढरपूरची वारी हे जगातलं एक आश्चर्य आहे. आणि त्या एका वाक्याच्या आकर्षणापोटी ती पंढरपूरला जवळजवळ तिच्या 25 वाऱ्या झाल्या असतील. तिची मुलाखत घ्या तुम्ही पुण्यामध्ये आल्यानंतर. ती काय बोलते, तिला इंग्रजी, मराठी, हिंदी अनेक भाषेवरती तिचं प्रभुत्व आहे. ती बोलेल तुमच्याशी. आणि मी वैकुंठवासी रामचंद्र देखणे सरांच्या मुखातून एक मुद्दा ऐकला होता. देखणे सर गेले, वारी करायचे देखणे सर. त्यांचे चिरंजीव आता भावार्थ देखणे आपल्या आळंदीमध्ये संस्थांवरती आहेत. तर आपल्या 1995ला पोखरणला अणुबॉम्बची चाचणी झाली. त्याच्यामध्ये जे प्रमुख अध्यक्ष होते ते आपल्या पंढरपूरच्या वारीमध्ये त्यांच्याबरोबर चालले. आणि आता मी नाव वगैरे सांगत नाही त्यांचं. तर जागतिक पातळीचे एक शास्त्रज्ञ वारीमध्ये चालत असताना पंढरपूरला आले. आल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन वगैरे झालं आणि दरवर्षी ते पंढरपूरची वारी करतात. मोठी माणसं बोलतात कमी, पण कृती जास्त असते मोठ्या माणसांची. त्यांच्या मुलाखतीत किंवा त्यांच्या म्हणजे ऐकण्यात आहे माझ्या ही गोष्ट, किंवा पंढरपूरला तुम्हाला सारखं काय यावं असं वाटलं, एकदा आल्यानंतर पंढरपूरला सारखं काय यावं असं वाटलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मी शास्त्रज्ञ असल्यामुळे मला अनेक जग फिरावे लागले. अभ्यासाच्या कारणानिमित्तानं अनेक म्हणजे देश परदेशात गेलो. पंढरपूरला येण्याचा योग आला आणि तो पांडुरंगाच्या दर्शनाचा योग आला. दर्शनाला ज्यावेळेस पांडुरंगाच्या समोर उभं राहिलं आणि मग अशी तुम्ही म्हटलं की बाबा ते देवाच्या समोर उभं राहिल्यानंतर काहीतरी आपल्याला जाणवतं, आपण त्याच्या आहोत, तो आपला आहे, असं काहीतरी काही सेकंद आपल्याला असं जाणवतं. पाहावंसं वाटतं. पाहिली या वेद लावी बैसे जीवी जडून, ही त्याची खासियतच आहे ना परमात्म्याची. मग त्याला पाहिल्यानंतर दर्शन घेतलं, डोळे भर देव पाहिला, डोळे भरून. आणि मग त्यांचं एक वाक्य होतं, म्हणले अरे भगवंताच्या कपाळावरचा गंध पाहिल्यानंतर अख्ख्या जगाचं गुगलच इथं आहे म्हटले. जगात बाकीच्या ठिकाणी एवढं शोधत राहिलोय आतापर्यंत आपण, पण आता मला कळालं की याच्या कपाळावरती जगाचा अख्ख्या गुगल आहे. म्हणून आजही पहा, हे एक विशेष आहे. अख्खं जग गुगलचा वापर करत आहे, पण गुगलने सुद्धा सिम्बॉल जर कुठला घ्यायचा असेल तो पंढरीच्या राजाचा घेतला, पंढरीच्या पांडुरंगाचा सिम्बॉल घेतलेला आहे. सेम गुगलचा सिम्बॉल तसाच आहे. एका शास्त्रज्ञाच्या मुखातलं वाक्य आहे. हे काही सामान्य नाही आहे. परमात्मा असं म्हणतात, सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव. जगातलं सर्वोत्तम तीर्थ आणि जगातलं सर्वोत्तम क्षेत्र कोणतं असेल तर ते पंढरपूर आहे. असं पंढरीचं महिमान आहे, पंढरीच्या पांडुरंगाचं महिमान आहे, वारीचं महिमान आहे. अशा अनेक गोष्टी वारीतल्या आपल्याला सांगता येतील. अगदीच सुंदर झालं असं म्हणायला हरकत नाही. आता तुम्ही जाता जाता आपल्या आत्ताच्या पिढीला असा काय संदेश द्याल किंवा असं काय करायला सांगाल जेणेकरून त्यांचं आयुष्य बदलेल, टर्निंग पॉईंट असेल?
त्यांनी वारी करावी. मॅनेजमेंटच्या स्टुडंटसाठी मी तर सांगेल की शिकणारे असाल तर 8, 15, 20 दिवसाची वारी करा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोलिए सब संतन की जय.